गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला, गोदातीरी ज्ञान पर्वणी घेऊन उत्सव आला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। मुहूर्त मेढम गोरानडे न्यायमूर्तींनी रोवली, जोड त्याला वझेराव साहेबांची मग लाभली। कुसुमांच्या या गावामध्ये, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला, कुसुमांच्या या गावामध्ये ज्ञान यज्ञ पेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। पुष्प गुंफिले सुंदर पहिले वाचस्पती भिडेनी, ज्ञान कुंभ तो प्राशन केला पुण्यवान लोकांनी। परंपरेला जगद्गुरूंचा, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला, परंपरेला जगद्गुरूंचा आशीर्वाद लाभला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। अहो देव मामलेदार पटांगण फुलू फुलू लागले, लोकहिताला शिलेदार ही निस्वार्थी लाभले। खडतर होता मार्ग तरी पण, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला, खडतर होता मार्ग तरी पण जागर ना थांबला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। गांधी नेहरू सरोजिनी अंधोंडो केशव कर्वे, स्वप्न दिले स्वातंत्र्यवीरांनी स्वतंत्रतेचे नवे। स्वरलतिकेचा स्वरसागर हा, स्वरलतिकेचा स्वरसागर श्री गोदेला भेटला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। आचार्यात्रे हिंदुहृदय सम्राट धडाडून गेले, विचारवंतांच्या प्रतिभेचे दर्शन येथे घडले। प्रबोधनाच्या नव्या युगाचा, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला, प्रबोधनाच्या नव्या युगाचा पुरस्कार हा झाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वैभवशाली परंपरेने शतक पार हे केले, लोकल होते स्वप्न रेशमी ग्लोबल आता झाले। कलागुणांचा संस्कारांचा, कलागुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा, कलागुणांचा संस्कारांचा मंगलमय सोहळा। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला आली वसंत व्याख्यानमाला। वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला, वसंत व्याख्यानमाला ही वसंत व्याख्यानमाला।
जिथं माती शुद्ध आहे, जिथं प्रत्येक पान एक गोष्ट सांगते, आरोग्याची खरी सुरुवात तिथंच होते. 5 पवित्र तुळशी, राम, कृष्ण, वन, कापूर, बरबरी या प्रत्येकात आहे आरोग्यदायी शक्ती. 127 वर्षांची परंपरा आणि आयुर्वेदाचा अनुभव आता तुमच्या कपात. पवित्र मातीपासून तुमच्या अंतर्मनापर्यंत सपट निरावी पंचतुळशी. गोदामाईच्या ओटीत घातलं विधात्यानं एक बाळ. गोदामाईसारखंच पवित्र, तीर्थरूप आणि निर्मळ वाढत होतं ते कर्मवीर काकांच्या घरात, सुस्थित, सधन, स्नेहशील परिवारात. 3-4 काकांची मुलं, आम्ही सगळं एकत्र कुटुंब होतं आमचं, 25-30 जणांचं. आणि त्यामुळे आम्ही खूप भावंड होतो. तर मग आम्ही सगळे एकत्र खेळायचो, मुलं मुली. तर तेव्हा आम्हाला काय असं आमच्या भावंडांनी किंवा भाऊने म्हणजे असं भेदभाव जाणवून नाही दिला की तुम्ही मुली आहात, आमच्यासोबत कशाला खेळता. बालपणापासून आई बाळाचं नातं अगदी घट्ट. सारं काही तिनेच करायचं असा असायचा बाळ हट्ट. कोणतंही काम त्याचं आईने करावं असंच त्याची इच्छा असायची. त्याच्यामध्ये त्याचा तो हट्टीपणा म्हणजे जिद्द आणि चिकाटीमध्ये परिवर्तित झालाय. त्यामुळे तो हा एवढं मोठं कार्य करू शकला. म्हणून कदाचित मातीमाईशी नातं जुळलं. मग शेतीची कामं करण्यातच मन गुंतून गेलं. PSC ॲग्रिकल्चर अशी पदवी घेतली. कृषी संस्कृती तिथेच भेटली. शेतकऱ्याच्या जीवनामध्ये विकास कसा होईल, त्याच्या जीवनामध्ये आनंद निर्माण कसा होईल, त्याच्या जीवनात संपन्नता कशी येईल, याचाच ध्यास घेऊन ते काम करत आलेले आहे. बाळ झाले बाळासाहेब, माननीय बाळासाहेब वाघ, अर्थात आपले भाऊ. आळंदीच्या मंदिरात शकुंतलाबाईंशी लगीन लागलं. पिंपरीसारख्या छोट्या गावात संसार चक्र सुरू झालं. भाऊ आपले इंद्रायणीच्या डोहात पोहत होते. सगळे पाहायला गेले का भाऊ कुठे भाऊ कुठे म्हणून. मग कशाची कोणी सगळ्यांनी आंघोळ घातली आणि काय केलं, आले ते इंद्रायणीच्या डोहातून, कपडे घातले, बसले, लागले हळद. मुलं झाली मोठी आणि शाळा शिकू लागली. घडलं असं काही आणि शाळाच नवी उभी राहिली. नेमकं काय घडलं? माझी मुलगी मंजिरी लहान होती आणि तिला इंग्लिश मीडियमला घालायचं असं काकांचा आग्रह, तिच्या आजोबांचा. ती लाडकी होती आणि मग ओझरला घातलं तिला. ओझरला घातल्यानंतर इथून जायला यायला बसेसची सोय नव्हती. रोजच उशीर व्हायचा आणि एकदा तर 7 वाजले, 7:30 वाजले तरी ते येईना. मी रस्त्यावर जा घरात ये, रस्त्यावर जा घरात ये. आणि काका आले तर मग ते म्हणे का तू अशी हे का होतेस. तर मी म्हटलं मंजू तर अजून काका शाळेतून आली नाही. आणि मग काका म्हणाले अरे भाऊ एवढी हे होतीये, स्वतःच्याच पोरीची एवढी आबाळ होती, तर तू इथं शाळा का काढत नाहीस. आणि त्या हेतूनी प्रेरित होऊन मग काकांनी इथलं हायस्कूल आणि त्या काका गेल्यानंतर काकांचं राहिलेलं स्वप्न पुरं करण्याच्या दृष्टीने मग भाऊ आज तागायत तो प्रयत्न करताय. शाळा आली, कॉलेज आलं ग्रामीण मुलांसाठी, पण येणं जाणं अवघड होतं गुरु शिष्यांसाठी. काकू शेटनं जागा दिली, के वाघ उभी राहिली. वाघांची शिक्षणाची बेटं हळूहळू वाढू लागली. मामा कुठं सापडतील तर बाहेरच्या ग्राउंडवरच सापडतील. तिथल्या वीट आणि विटेला माहिती आहे की भाऊ मामा कोण आहेत ते.
रानवडचं काम होतं सुरू आणि भाऊंचं छत्र हरपलं. रात्रीचा दिवस करून भाऊंनी स्वप्न पुरं केलं. रानवडच्या साखरेने तोंड गोड केलं. रानवड कारखान्यामध्ये किंवा भाऊसाहेब नगरला निफाड कारखान्याच्या उभारणीमध्ये काम हाती घेतलं तर 12-12 तास ते काठीसारखे तिथं उभे राहिलेले सगळ्यांनी पाहिलेले आहे. तर त्या चिमणीतनं धूर निघेपर्यंत त्यांनी त्रास घेतलेला होता. स्वप्न पूर्ण झाल्यानं एक मन आनंदत होतं, पण शेतकऱ्यांच्या व्यथेनं एक मन आक्रंदत होतं. आला दिस गेला दिस उन्हाळा उन्हाळा. बळीराजाच्या डोळ्यातलं आणि शेतातलं पाणी थांबत नव्हतं. पाणी अडवलं, बंधारे बांधले. शासन कर्मकंजूस, बंधारे कर्मवीर झाले. एक नव्हे, दोन नव्हे, तब्बल 250 बंधारे. तालुकाभर कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी छोट्या छोट्या केटिवर्स बांधणे, छोटे साठवण बंधारे बांधणे, छोटे पाझर तलाव बांधणे अशा योजना राबवल्या आणि त्या योजनांचा शेतकरी बांधवांना खूप मोठा फायदा मोठ्या लाँग टर्म कालावधीसाठी मिळालेला आहे. बाळासाहेबांचं ज्या निफाड तालुक्याच्या पार्श्वभूमीवरचं यश आहे हे तर उल्लेखनीय आहेच. या ठिकाणी त्यांनी पाहता पाहता गेल्या 25-30 वर्षात आमूलाग्र बदल घडवून दाखवला आहे. कालव्यांनी शेताला संपन्न केलं, मग उपसा जलसिंचनानं मातीला समृद्ध चिंतन दिलं. बंधारे बांधले, निफाड सुफलाम झाले, सुजलाम झाले. उत्पादन वाढले, परदेशात पोचले. या भाऊंच्या धक्क्यानं शासन हल्लं. दुसऱ्या महाराष्ट्र जलसिंचन आयोगात भाऊंचं स्वागत झालं. ग्रामीण जीवनामध्ये ज्या सामाजिक, आर्थिक, राजकीय वेगळ्या पैलूंच्या अडचणी आहेत त्यांची त्यांना चांगली जाणीव असल्यामुळे आणि अत्यंत मनमोकळेपणाने त्या बाबतीतले संदर्भ देऊन ते त्याचं विश्लेषण करत असल्यामुळे आयोगाचे निष्कर्ष काढताना किंवा शासनापुढे शिफारसी मांडताना आम्हाला त्यांच्या या मांडणीचा खूप उपयोग झाला. विना अनुदानित कॉलेजेसचं सुरू केलं संघटन. स्वहिता पलीकडे सर्वंकष विकासाचं हाती घेतलं मिशन. अध्यक्ष भाऊ आणि भाऊ. सुरू राहिलं फेडरेशन. 450 इंजिनिअरिंग कॉलेजेसच्या जी व्यवस्थापन आहेत त्यांचे 450 निरनिराळ्या दिशा असू शकतात. परंतु ज्यावेळेला आपल्या फेडरेशनचा अध्यक्ष निवडण्याची वेळ येते त्यावेळी ते वर्षानुवर्ष भाऊंनाच का पसंती देतात हे जर समजून घ्यायचं असेल तर त्याचं रहस्य भाऊंच्या दूरदृष्टीमध्ये आहे. सन्मान झाले, सत्कार झाले. भाऊंचे पाय मात्र जमिनीवरच राहिले. संस्था हे साधन आहे आणि संस्था हे साध्य नाही याची स्पष्ट कल्पना जर कोणाला असेल तर ती भाऊंना आहे. भाऊंचं संपूर्ण जीवन हे प्रयोजनावर आहे. त्यांचं प्रयोजन हे संस्था केंद्री शिक्षण नाही, त्यांचं प्रयोजन आहे विद्यार्थी विकास केंद्री शिक्षण. इमारतीचा वेगळा आर्किटेक्ट असू शकतो, परंतु खरंच शिक्षणाचा दर्जा, गुणवत्ता, तिथली नीटनेटकेपणा, तिथली काटकसर या बाबतीतला आर्किटेक्ट मात्र हे स्वतः आदरणीय बाळासाहेब असतात हे आपल्याला नाकारता येणार नाही. गुरुकुल केलं ग्रामीण मुलांसाठी. कृषी तंत्र संशोधनची कॉलेजेस मध्यम वर्गासाठी. सारं सारं विना अनुदान, ना शासन मेहरबान. मग खर्चाचा मेळ घालायचा कसा? पर्वतांशी मैत्र जोडलं. एक एक झाड लावलं, पीक आलं, उत्पन्न सारं शिक्षणाला लावलं. दुसरा मित्र खांद्यावर हात ठेवला. नव्या कॉलेजचा संकल्प हळूच कानात सांगितला. तिसऱ्या मित्राबरोबर घाट घातला. प्राण्या पक्ष्यांशी स्नेह जोडला. पर्यटनाचा मनोदय सांगितला. भाऊ मीपणाचं नाव नाही,
राजकारणाची हाव नाही, खुर्चीला चिकटण्याचा त्यांचा स्वभाव नाही. इगो त्यांच्यामध्ये नसल्यामुळे त्यांना कोपऱ्यातलीच खुर्ची आवडायची आणि अजूनही त्यांच्या पसंतीची कोपऱ्यातलीच खुर्ची. असंख्य माणसं त्यांनी उभी केली, पण राजकारणाचा मोह त्यांना कधी पडला नाही. मला भाऊंकडे बघितलं की नेहमी ती बोरकरांची कविता आठवते की पक्व फळापरी मी पण ज्यांचे सहजपणाने गळले हो, जीवन त्यांना कळले हो. देवापेक्षा माणसांवर विश्वास आहे, माणसं जोडण्याची आस आहे. ज्ञानसेवेचा एकच एक ध्यास आहे, म्हणून माणसांच्या मंदिरात भाऊंचा निवास आहे. देवाचा नाही, देवासारख्या माणसाचा. मी त्यांना घरात साहेबच म्हणते, आमच्या दोघातली भाषा. आणि म्हटलं साहेब आपण एकदा सत्यनारायण करूया. ते म्हणाले मी एवढा सत्य वागतो, एवढं चांगलं काम करतो आणि तुला कशाला सत्यनारायण पाहिजे. माझ्या नणंदेचे पुतणे म्हणाले की मामी तुम्ही म्हणता मामा देवळात जात नाही, मग मामा कसे आले आत्ता देवळात. मग मी त्यांना सांगितलं की ज्ञानेश्वर इज द ट्रूथ, म्हणून मामा आज देवळात आले. म्हटलं ज्ञानेश्वराच्या. भाऊंचा स्वतःच्या कर्तृत्वावर विश्वास आहे, स्वतःच्या कर्मावर विश्वास आहे. परस्पर विश्वास हा जो आहे तो त्यांच्या संस्था बांधणीच्या संबंध व्यूहरचनेचा कणा आहे. त्यांची जी माणसं जोडण्याची कला आहे आणि जोडल्यानंतर सांभाळण्याची कला आहे, त्यामुळे बाळासाहेब आज माझ्या परिचित आहेत असं कोणी विचारलं तर मला संकोच वाटतो, कारण ते परिचित नाहीत, ते माझे मित्र आहेत. गार पाणी हवं स्नानासाठी, हट्ट स्वतःचे कपडे स्वतः धुण्यासाठी. व्यायाम तर रोजचा हवा, डबा सुद्धा घरचाच हवा. भाऊ उपाशी राहील पण कॅन्टीनमधलं जेवणार नाही, डबाच बरोबर नेतो. आग्रहाचं कोणाचं खायचं नाही, जेवढं आपलं पोट आहे तेवढंच खायचं आणि घरचा डबा पाहिजेच. मुक्काम अजूनही रवळस पिंपरी भाऊसाहेब नगर, शहरापासून दूर दूर घर. चंद्रगुप्त मौर्याच्या कालखंडामध्ये जो पंतप्रधान होता आर्य चाणक्य, याच्या एकंदर राहणीमानाची मला आठवण झाली. एवढ्या मोठ्या साम्राज्याचा तो पंतप्रधान गावाबाहेर एका झोपडीमध्ये राहत होता. आपल्यापाशी होतील ज्या ज्या शक्ती तेने हा श्रीपती अलंकारू या संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांच्या उक्तीप्रमाणे ते समाजाला ज्ञानवान करणे, समाजाला बलवान करणे यासाठी अथक प्रयत्न करत असतात. अर्जुनाच्या बाबतीत जसं वर्णन करतात की ती चिमणी आणि तो चिमणीचा डोळा, तसं त्यांना ह्या संबंध शैक्षणिक संकुलाविषयी आणि त्यांच्या शिक्षण संस्थेविषयी वाटत असल्याचं एक स्पष्ट हे त्यांच्या आचरणातून मला दिसतं. भाऊ सुसंस्कृत आहे, असणं आणि दिसणं सार सुंदर आहे. विचारांच्या सागराला साधेपणाची किनार आहे. भाऊचं कसं आहे, साधेपणा आहे, उच्च विचारसरणी आहे आणि शिवाय त्याचं चारित्र्य शुद्ध आहे. एक साधी राहणी आणि उच्च विचारसरणी कशाला म्हणतात याचं अत्यंत व्यक्तिमंत उदाहरण हे त्यांचं व्यक्तिमत्व आहे असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही. पंचतारांकित जीवनापासून ते कठोरपणाने दूर राहिले. डोक्यावर घ्यावत असे हात कुणाचे राहिले नाहीत किंवा कुणाच्या पायावर आपला माथा टेकवावं असे पाय कुणाचे राहिले नाहीत. पण या जगामध्ये निश्चित भाऊंसारखी माणसं मला पाहायला मिळाली. हा माणूस मोठा आहे त्याच्यापेक्षा हा चांगला आहे. मोठं असणं चांगलंच असतं, पण चांगलं असणं अधिक मोठेपणाचं असतं हे मला त्यामधून जाणवलं. बाळासाहेब, तुमच्या नावामध्ये जरी वाघ असलं ना तरी तुम्ही स्वज्वळ निर्मळ धुतल्या तांदळासारखे आहात. मला माहीत आहे, निर्मळ पाण्याचा ओघ म्हणजे बाळासाहेब. बाळासाहेब, तुम्ही खूप मोठे आहात, तुमचं घरानं मोठं आहे, पण ती परंपरा तुम्ही इथपर्यंत चालवत आणली. किती घरं तुम्ही उभे केलेत, किती घरांपर्यंत तुम्ही पोचलात. तुम्ही जटायूसारखं किती शीतांचं रक्षण केलं असेल, तुमच्या नकळत कुमेना किती घरं उभे झाले असतील. त्यामुळे बाळासाहेब, तुम्ही अगदी तळागाळातल्या लोकांचा आधार आहात. तुम्हाला मोठं व्हायचं आहे, चालत राहायचं आहे. आमच्या शुभेच्छा तुम्हाला. भाऊ भाऊ आम्ही खूप खूप प्रेम करतो तुमच्यावर. तुम्हाला साष्टांग प्रणिपात. हा माणूस चालणार आहे, चालतच राहणार आहे. सहस्रचंद्र डोळ्यात घेऊन सूर्यासोबत चालणार आहे.
निरक्षराच्या पाठीवरती प्रकाश लिहित जाणार आहे. उगवला सूर्य किरण पडती भुईला आणि औक्ष मागते चुडा बंधव दोय. वसन व्याख्यानमालेचं आजचं हे 7वं पुष्प. नाशिकचे माजी खासदार स्वर्गीय उत्तमराव ढिकले यांच्या स्मृतिप्रित्यर्थ आजचं हे पुष्प गुंफलं जात आहे. हे पुष्प गुंफण्यासाठी आपल्यामध्ये अमेरिका येथून डॉक्टर आकाश पाटील हे व्यासपीठावर विराजमान झाले. टाळ्यांच्या गजरात आपण त्यांचं स्वागत करूया. त्याचबरोबर के वाघ शिक्षण संस्थेचे संचालक अजिंक्य वाघ आणि या संस्थेचे डीन सुनील कुटे हे देखील व्यासपीठावर उपस्थित आहेत. सह्याद्री फार्म्स आणि सपट निरावी यांनी प्रायोजित आणि सहप्रायोजित केलेलं वसन व्याख्यानमालेचं हे 102वं वर्ष. आजचं पुष्प के वाघ एज्युकेशन सोसायटी या संस्थेने प्रायोजित केलेलं आहे. त्याचबरोबर गरजे मराठी हे आमचे मित्र आनंद गानू ज्याचे संस्थापक आहेत, त्यांच्या सहकार्याने आजचे वक्ते आकाश पाटील हे आपल्याला उपलब्ध झालेले आहेत. मी सर्व पाहुण्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. आपण प्रारंभी स्वर्गीय डॉक्टर उत्तमराव ढिकले यांच्या जीवनावरील चित्रफीत बघूया. स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले. शाळा कॉलेजपासूनच त्यांच्या नेतृत्व गुणाचा प्रत्यय येऊ लागला. मैदानी खेळात आणि रंगमंचावरील अभिनयातही त्यांनी प्रावीण्य मिळवलं. बराच काळ वकिली व्यवसाय केल्यावर ते सक्रिय राजकारणात आले. वयाच्या अवघ्या 27व्या वर्षी ते नाशिक नगरपालिकेचे नगराध्यक्ष झाले. ह्या काळात 11 महिन्यात 32 सभा घेण्याचा विक्रम त्यांनी केला. 1967 ते 1980 ते सलगपणे नगरपालिकेत नगरसेवक म्हणून निवडून आले. नाशिक जिल्हा काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस, जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक, नंतर चेअरमन, नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन अशी अनेक पदं त्यांनी भूषवली आणि या संस्थांना प्रगतीच्या मार्गावर नेलं. नाशिक सहकारी साखर कारखान्याचे ते 20 वर्ष संचालक आणि नंतर चेअरमनही होते. 1995-96 ते अपक्ष म्हणून महापौर पदावर विराजमान झाले. 12व्या विधानसभेत आमदार, 13व्या लोकसभेत ते खासदार म्हणून निवडून आले. संबंधित सभागृहात विविध प्रश्नांवर चर्चा घडवून आणल्या. पंचवटी वाचनालय, कला क्रीडा मंडळ, नागरी पतसंस्था अशा अनेक संस्थांची पंचवटीत त्यांनी स्थापना केली. त्यांचा नावलौकिक वाढवला. नाशिक जिल्हा पाणी प्रश्नावर मोर्चे आंदोलन करून प्रश्न मार्गी लावले. आळंदी धरण निर्मितीसाठी त्यांनी 10 दिवस कारावास पत्करला. लेखन कार्यातही त्यांचं भरीव योगदान आहे. गल्ली ते दिल्ली हे आत्मचरित्र, विधानसभेतील निवडक भाषणे, जुने ते सोने अशी ग्रंथसंपदा त्यांच्या नावावर आहे. स्वर्गीय उत्तमरावजी ढिकले यांना वसंत व्याख्यानमाला नाशिकतर्फे विनम्र अभिवादन. मी सर्व पाहुण्यांना विनंती करतो, आपण ॲडव्होकेट उत्तमराव ढिकले यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करावा.
के वाघ शिक्षण संस्थेचे संस्थापक स्वर्गीय बाळासाहेब वाघ यांनाही या प्रसंगी मी आदरांजली अर्पण करतो. आता आपण आजचे वक्ते डॉक्टर आकाश पाटील यांचा परिचयाची चित्रफीत बघूया. डॉक्टर आकाश पाटील हे एक कृत्रिम बुद्धिमत्ता संशोधक आणि उद्योजक आहेत. विश्वासार्ह कृत्रिम बुद्धिमत्तेच्या क्षेत्रात ते मोलाचे योगदान देत आहेत. सध्या डॉक्टर पाटील हे न्यूजन इंटेलिजन्स या कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि सह-संस्थापक आहेत. त्यांच्या नेतृत्वाखालील टीम नियमनबद्ध उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विश्वासार्हतेशी संबंधित गंभीर अडचणी सोडवण्यासाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान विकसित करत आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या प्रवासाची सुरुवात त्यांनी कठोर शैक्षणिक अभ्यासातून केली. त्यांनी माइन्स पॅरिस टेक PSL या जागतिक दर्जाच्या संस्थेतून कम्प्युटेशनल गणितात डॉक्टरेट पूर्ण केली. त्यांच्या संशोधनाचा मुख्य फोकस होता डीप लर्निंग आर्किटेक्चरचं. यानंतर त्यांनी स्टॅनफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये संशोधक म्हणून कार्य केलं आणि प्रगत डीप लर्निंग आर्किटेक्चर्सवर काम केलं. त्यांचे संशोधन आंतरराष्ट्रीय स्तरावर प्रकाशित झाले असून जगभरातील अनेक AI परिषदांमध्ये त्यांना वक्ता आणि सत्रप्रमुख म्हणून बोलावलं जातं. त्यांना अनेक नामांकित फेलोशिप्स मिळाल्या आहेत, ज्यात CTR फेलोशिप, अमेरिकन नौदल संशोधन विभागामार्फत निधी पुरवलेली आणि फ्रेंच ANR मार्फत माइन्स फेलोशिप यांचा समावेश आहे. तसंच त्यांनी क्लिअर व्हेंचर्स, पॅलो अल्टो मध्ये डीपटेक व्हेंचर फेलो म्हणून व्यवसाय व तंत्रज्ञान यांच्या मिलाफावर सखोल काम केलं आहे. महाविद्यालयीन काळात त्यांनी ग्रीन पॅन्डर ही वेबटेक स्टार्टअपसह स्थापित केली, ज्यामुळे भारतातील लघु व्यवसायांना डिजिटल प्रणालीत सामावून घेण्यास मोठी मदत झाली. या अनुभवामुळे प्रत्यक्ष उद्योग क्षेत्रातील तांत्रिक अडचणी आणि संधी यांची त्यांना उत्तम जाण आली. फ्रान्समधील कॅपजेमिनाय हायब्रिड इंटेलिजन्स या संस्थेसोबत AI सल्लागार म्हणून काम करताना त्यांनी अनेक उद्योगांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता सोप्या पद्धतीने वापरता येईल यासाठी मदत केली. तसेच त्यांनी युनिव्हर्सिटी कोट डॅझ्यूमधून डीपटेक ऑन्ट्रप्रेन्योरशिपमध्ये डिप्लोमा घेतलेला आहे. त्यांचा संपूर्ण प्रवास हा सैद्धांतिक संशोधन आणि प्रत्यक्ष उपयोग यामधील दरी भरून काढण्यावर आधारित आहे. आज न्यूजन इंटेलिजन्समध्ये ते अशा AI सोल्युशन्सवर काम करत आहेत जे विश्वासार्हतेची खात्री देतात, विशेषतः अशा ठिकाणी जिथे विश्वास हा अनिवार्य असतो. मी अजिंक्य वाघ यांना विनंती करतो, आजचे वक्ते डॉक्टर आकाश पाटील यांचा आपण सत्कार करावा. व्याख्यानमालेचे पदाधिकारी मनीष सानप यांना विनंती करतो, आपण अजिंक्य वाघ यांचा सत्कार करावा. व्याख्यानमालेचे चिटणीस हेमंत देवरे यांना विनंती करतो, आपण के वाघ शिक्षण संस्थेचे डीन सुनील कुटे यांना सन्मानित करावं. आपल्यामध्ये सौभाग्यवती अर्पिता आकाश पाटील या देखील उपस्थित आहेत. मी वसन व्याख्यानमालेच्या वतीनं त्यांचं मनपूर्वक स्वागत करतो. व्याख्यानमालेचा हा 31 दिवसाचा ज्ञानयज्ञ चालवत असताना काही वेळेला वेगवेगळ्या अडचणी उद्भवत असतात, परंतु येणाऱ्या अडचणींवर मात करत एकही दिवशी व्याख्यानामध्ये खंड पडू न देता गेल्या 101 वर्षांपासून या व्याख्यानमालेची परंपरा सुरू आहे. मोकळ्या पटांगणामध्ये व्याख्यान देताना आपल्याला एक वेगळी अनुभूती निश्चितपणे मिळाली असती, परंतु निसर्गाच्या पुढे शेवटी माणूस हतबलच आहे. 2 वर्षांपूर्वी साऊथ कोरिया येथून आकाश आरोटे हे तिथलं जे सेऊल युनिव्हर्सिटी आहे तेथून आले होते आणि त्याही वेळेला अशी अडचण निर्माण झाली होती. त्यांनाही या ठिकाणी व्याख्यान द्यावं लागलं, परंतु आमच्या व्याख्यानमालेला प्रत्यक्ष जेवढे दर्शक श्रोते उपस्थित असतात
त्याच्यापेक्षा 20-25 पट लोक सोशल मीडियाच्या माध्यमातून या कार्यक्रमांचा आनंद बदलत्या तंत्रज्ञानामुळे घेत आहे. गेल्या 100व्या वर्षाच्या निमित्ताने आपण गेल्या 2 वर्षांपासून या व्याख्यानमालेचं लाईव्ह प्रक्षेपण यूट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर करत असतो. त्याचबरोबर महाराष्ट्रातल्या 16 जिल्ह्यांमध्ये केबल नेटवर्कद्वारे या कार्यक्रमाचं थेट प्रक्षेपण होत असतं. याशिवाय आपली व्याख्यानमालेची वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर देखील कायमस्वरूपी व्याख्यान हे ठेवलं जातं आणि कायमस्वरूपी व्याख्यान उपलब्ध असल्यामुळे जे अभ्यासक आहेत ते केव्हाही आपल्या सोयीने त्या व्याख्यानाचा आनंद घेऊ शकतात, अभ्यास करू शकतात आणि आपल्यासारखे जे अनुभवी मंडळी आपले विचार मांडतात त्याचा निश्चितपणे समाजाला उपयोग होत असतो. आकाश पाटील यांचं नाव गरजे मराठीचे आनंद गानू यांनी सुचवलं आणि त्यांनी आवर्जून सांगितलं की जगामध्ये आर्टिफिशियल इंटेलिजन्स हा जो नवीन विषय आहे त्यामध्ये जे काही प्रमुख 4-5 मंडळी अग्रेसर आहेत त्यामध्ये डॉक्टर आकाश पाटील यांचा समावेश आहे. आणि असा एक आपला भारतीय तरुण जेव्हा जगभरावर राज्य करण्याच्या ईर्षेने आपलं करिअर घडवतो, कामाला लागतो आणि आज त्यांचं वय फक्त 32 वर्ष आहे. आयुष्यामध्ये त्यांना खूप पुढे जाण्याची परमेश्वराने संधी उपलब्ध करून दिलेली आहे. त्यामुळे भारताचा झेंडा अभिमानाने जगभर मिरवणारा आपला आकाश याचं निश्चितपणे भारतीयांना कायमच कौतुक राहणार आहे. विचारांच्या क्षितिजापलीकडे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि मानवी क्षमतांचा विकास या विषयावर ते आपल्याशी संवाद साधणार आहेत. आणि त्यानंतर अफलातून म्युझिक ग्रुप आयोजित हरीशभाई ठक्कर प्रस्तुत मुर्की अर्थात मुकेश, रफी आणि किशोर या आपल्या आवडत्या गायकांचा गाण्यांचा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न होईल. उद्या 8 मे रोजी सुप्रसिद्ध साहित्यिक शाहू पाटोळे हे अन्नात कालविलेला धर्म आणि राजकारण या विषयावर आपल्याशी संवाद साधतील. अन्न हे पूर्ण ब्रह्म हे शाहू पाटोळेंचं पुस्तक संपूर्ण जगभर गाजलं आहे. त्यानंतर साज सरावके क्लब प्रस्तुत हिट्स ऑफ 80s हा गाण्यांचा कार्यक्रम होईल. 9 मे रोजी लेखक, दिग्दर्शक आणि निर्माते म्हणून वरुण सुखराज हे संपूर्ण देशभर सुपरिचित आहेत आणि नुकताच त्यांना लोकसत्ताचा तरुण तेजांकित हा पुरस्काराने देखील गौरवण्यात आला आहे. ते आपल्याशी नवभारत जाणीवेची उणीव या विषयावर संवाद साधतील. आणि त्यानंतर विवेक केळकर प्रस्तुत गीत रामायणाचा कार्यक्रम होईल. 10 तारखेला केंद्रीय नीती आयोगाचे सदस्य आणि अर्थ ग्लोबल या अर्थविषयक मासिकाचे संपादक डॉक्टर निरंजन राजाध्यक्ष हे संवाद साधतील. त्यांचा विषय आहे विकसित भारताच्या दिशेने वाटचाल, संधी आणि समस्या. आणि त्यानंतर बाबाज थिएटर आयोजित रोटरी भक्ती महोत्सव भजनगंगा हा कार्यक्रम ज्ञानेशकुमार वर्मा आणि सहकारी या ठिकाणी सादर करणार आहेत. आपण 16 मे रोजी एक वेगळं व्याख्यान ठेवलं होतं, परंतु त्या दिवशीच्या उद्घाटनाच्या दिवशी डॉक्टर अभय बंग हे आजारी पडल्यामुळे 16 तारखेच्या वक्त्याला आपल्याला 1 तारखेला आमंत्रित करावं लागलं होतं. ते म्हणजे डॉक्टर नंदकिशोर लाड. अजूनही अभय बंग सरांची तब्येत व्यवस्थित झालेली नाही आणि त्यामुळे आपण महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री आमदार छगन भुजबळ यांचं व्याख्यान 16 मे रोजी ठेवलेलं आहे. नुकताच केंद्र सरकारने निर्णय घेतला आहे जातीनिहाय जनगणना. आणि दुसरं, अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा प्रश्न प्रलंबित होता.
सुप्रीम कोर्टाने 2 दिवसांपूर्वीच निकाल दिला आहे की येत्या 4 महिन्यामध्ये तुम्ही स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घ्या. या दोन्ही विषयांवर आपल्याशी छगन भुजबळ साहेब या ठिकाणी संवाद साधणार आहेत. मी पुन्हा एकदा सर्व पाहुण्यांचं स्वागत करतो आणि डॉक्टर आकाश पाटील यांना विनंती करतो त्यांनी आपल्याशी संवाद साधावा. नमस्कार सर्वांना. सर्वप्रथम ह्या ठिकाणी मला बोलवल्याबद्दल सर्वांचा धन्यवाद. आणि माझी मराठी थोडी गडबडीत आहे, त्यामुळे मी थोडं वाचून आज भाषण देणार आहे. आय होप तुम्हाला सर्वांना यातून बऱ्याच गोष्टी घरी घेऊन जाता येतील. सो सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्व श्रोत्यांना आणि उपस्थित मान्यवरांना माझा नमस्कार. आपण वेळात वेळ काढून इथे आलात त्याबद्दल धन्यवाद. वसंत व्याख्यानमाला या 100 वर्ष जुन्या परंपरेच्या या भागात मला येता आलं त्याबद्दल मी तुम्हा सर्वांचा आभारी आहे. लहानपणी शाळेत असताना आईने लिहून दिलेल्या भाषणानंतर मराठीमध्ये व्याख्यान द्यायची ही कदाचित माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळे मी मुद्दा समोर लिहून आणलाच आहे. त्यात माझं शिक्षण इंग्रजीमध्ये झालं आणि मी मागचे 7 ते 8 वर्ष युरोपात आणि अमेरिकेत राहिलो. त्यामुळे बरेच इंग्रजी शब्द अधेमध्ये येतील, म्हणून माझ्या मराठीतल्या चुकांसाठी मला माफ करा. आपण आज कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजेच AIचे टेक्निकल डिटेल्स समजून घेण्यासाठी वेळ देणार नाही. माझी खात्री आहे तुम्हाला रोज बातम्यांमध्ये, वृत्तपत्रांमध्ये, विविध लेखांमध्ये दिवसेंदिवस AIची अधिक माहिती मिळत आहे. तर मी आज AIच्या भविष्याबद्दल बोलणार आहे. बियॉन्ड द हॉरिझन ऑफ थॉट्स या माझ्या लवकरच येणाऱ्या इंग्रजीमधील पुस्तकातील काही संकल्पना मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आज मी कृत्रिम बुद्धिमत्ता मानवी बुद्धिमत्तेला आणि मानवी विचारशक्तीला कशा प्रकारे मोठं करेल याबद्दल बोलणार. मला सांगा, गेल्या आठवड्यात तुमच्यापैकी किती जणांनी कोणत्या ना कोणत्या प्रकारे AIचा वापर केला आहे? हात वर करा. कदाचित अलेक्सा किंवा ChatGPT, DeepSeek काहीही, पण हात वर करा. ग्रेट. बघा, हे किती छान आहे की याचा अर्थ असा की AI आधीच आपल्या रोजच्या जीवनाचा भाग झाला आहे आणि आपल्याला कदाचित त्याची कल्पनाही नाही. चला तर मग आज मी तुम्हाला एका वेगळ्या प्रवासावर नेणार आहे. बघा, तुम्हाला आवडतं आहे का? आपण AI सध्या काय करत आहे फक्त याचाच नाही तर भविष्यात AI काय बनू शकते याचा विचार करू. म्हणजे भविष्यात कृत्रिम बुद्धिमत्ता आपला निरीक्षक, आपला सल्लागार, आपला प्रतिनिधी आणि पुढे भागीदार म्हणून या मनुष्याला कसा समृद्ध करेल याचाही विचार करू. आता मी आपल्याला थोडं मागच्या काळात घेऊन जाणार आहे. म्हणजे जेव्हा संगणक, आपले कम्प्युटर्स नवीन होते. कम्प्युटर्स येत होते तेव्हा लोकांची प्रतिक्रिया काय होती? नोकऱ्या जातील, माणसांची जागा संगणक घेतील आणि कम्प्युटर जगाचा कदाचित विनाश करतील अशी भीती, अशी चिंता लोकांमध्ये होती. आता हे थोडं तुम्हाला ऐकल्यासारखं वाटत असेल आणि आय थिंक असं वाटायलाही हवं, कारण त्याच चिंता आज आपल्याला AIबद्दल आहेत. आता आपल्या आजूबाजूला जर पाहिलं तर कम्प्युटर्स आपल्या जीवनाचा आवश्यक भाग बनला आहे. आपल्या खिशातला हा मोबाईल हा पण एक पॉवरफुल कम्प्युटरच आहे. हे असे उपकरण आहे जे 20 वर्षांपूर्वी शास्त्रज्ञांना आश्चर्यचकित करत होतं. म्हणूनच मी म्हणेन की संगणकामुळे आपण आपली मानवता गमावली नाही आहे, तर मानवता तंत्रज्ञानाबरोबर समृद्धच झाली आहे. आज आपण बाहेरच्या देशात थेट आपल्या प्रियजनांशी बोलू शकतो, त्यांना बघू शकतो. हे केवळ संगणकीय उत्क्रांतीमुळेच, ज्याला आपण कम्प्युटर इव्होल्यूशन म्हणू, यामुळे शक्य झाले आहे. आता AIबद्दलही तशीच कल्पना करा. कदाचित या AIने अब्जावधी लोकांसाठी ज्ञान मिळणं किती सोपं होईल. वैद्यकीय प्रगती, वैज्ञानिक सुधारणा, सगळ्या क्षेत्रांना AI सक्षम करेल. म्हणूनच मी म्हणेन की ही काही विज्ञान कथा नाही. कदाचित हे आपल्या तांत्रिक विकासातील पुढचे नैसर्गिक पाऊल आहे. आता या AI इव्होल्यूशनमध्ये, उत्क्रांतीमध्ये आपण कुठे जात आहोत, आपण कुठे होतो हे समजणं आवश्यक आहे.
ए आयच्या विकासाबद्दल विचार करण्यासाठी मी एक फ्रेमवर्क म्हणजेच एक रूपरेषा तयार केली आहे. ती मी तुमच्यासोबत आता शेअर करतो. या रूपरेषेत 4 भाग आहेत. या भागांना आपण लाट असंही म्हणू शकतो. म्हणजे पहिली लाट, दुसरी लाट, तिसरी लाट असं आपण म्हणू. यातला प्रत्येक भाग मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता यांच्या रिलेशनमध्ये हळूहळू किंवा काळानुसार झालेला बदल दर्शवतो. पहिली लाट काही दशकांपूर्वी आली किंवा सुरू झाली असं आपण म्हणू. ए आय आपल्यापासून काहीतरी वेगळं होतं. हे सेंट्रलाइज्ड ए आय होतं, ज्याला आपण केंद्रभूत ए आय असे म्हणू. असं काहीतरी ज्याच्या जवळ जाऊन आपण त्याचा वापर करायचो. ए आय सिस्टीम्स प्रचंड होत्या, सेंट्रलाइज्ड म्हणजे केंद्रभूत होत्या आणि फक्त काही क्षेत्रातील तज्ज्ञांना त्याचा ॲक्सेस होता. या सिस्टीम्स संशोधन प्रयोगशाळा आणि काही मोठ्या कंपन्यांमध्येच होत्या. त्या पॉवरफुल होत्या पण सर्वसामान्य लोकांपासून लांब होत्या. सर्वसामान्यांना अगदीच त्याचा ॲक्सेस नव्हता. भारतात ही आधीची ए आय सिस्टीम खूप कमी लोकांपर्यंत पोहोचली होती. ए आय आपल्या रोजच्या कामापेक्षा काहीतरी वेगळं होतं, असं की आपल्याला ते एखाद्या ठिकाणी जाऊन वापरता यायचं. पण तेव्हा ते आपल्याबरोबर कायम नव्हतं, जसं आज आहे, आत्ता आहे. म्हणून दुसरी लाट म्हणजे वैयक्तिक ए आय, ज्याला आपण पर्सनलाइज ए आय म्हणतो. दुसरी लाट ती आहे जिथे आपण आज आहोत. ए आय आता दूरच्या प्रयोगशाळांमधून आपल्या वैयक्तिक उपकरणांमध्ये आले आहे. ते आपल्या स्मार्टफोन्स, स्पीकर्स, कार्स आणि आपण रोज वापरत असलेल्या अशा अनेक उपकरणांमध्ये आहे. आपण हे सिरी, ॲलेक्सा यासारख्या डिजिटल असिस्टंटला जेव्हा प्रश्न विचारतो, याचा अर्थ आता आपण पर्सनलाइज ए आय, वैयक्तिक कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करत आहोत. आणि आपण सगळेच आता या पर्सनलाइज ए आयचा भाग झालो आहोत. जेव्हा आपण एखादा मेसेज टाईप करताना आपला फोन आपल्याला पुढचा शब्द सुचवतो, ते काय आहे? ते पर्सनलाइज ए आय आहे. जेव्हा आपल्याला नेटफ्लिक्स किंवा हॉटस्टार या स्ट्रीमिंग सर्व्हिसेस पुढचा आवडता शो सजेस्ट करतात, सुचवतात, तेथे हे पर्सनलाइज ए आय आहे. पर्सनलाइज्ड ए आय हे आधी म्हणजे आपण बघितलेल्या सेंट्रलाइज्ड ए आयच्या तुलनेत सहज उपलब्ध होण्यासारखं आहे. पण पर्सनलाइज ए आयला अजूनही आपल्या म्हणजेच मानवी स्पेशल अटेन्शनची आणि इन्व्हॉल्वमेंटची आवश्यकता आहे. या पर्सनलाइज ए आय सिस्टीम्समध्ये आजही आपण या सिस्टीमकडे लक्ष देणं गरजेचं आहे. जसं की आपल्याला एखादा मेसेज टाईप करावा लागतो, पुढचं सजेशन आल्यानंतर व्हिडिओवर क्लिक करावा लागतो किंवा आवडीचा व्हिडिओ चूज करावा लागतो. याचाच अर्थ या दुसऱ्या भागामध्ये मानवी सहभाग हा गरजेचा आहे. कारण आपल्याला सिस्टीमला प्रश्न विचारावे लागतात आणि लक्ष देऊन त्या इंटरफेसशी आपल्याला कनेक्ट व्हावं लागतं. आता तुमच्या लक्षात आलं असेलच की आपल्यामध्ये आणि या ए आय सिस्टीम्समध्ये एक अगदी स्पष्ट दिसणारं विभाजन आहे, एक फरक आहे. आपण सध्या या ए आयच्या दुसऱ्या लाटेत आहोत, पण आपण आधीच पुढे येणाऱ्या 2 लाटांची झलकसुद्धा पाहणार आहोत. तिसरी लाट, ज्याला मी ओमनी प्रेझेंट ए आय म्हणजे सर्वव्यापी ए आय असं नाव दिलं आहे. याला शांत किंवा निवांत बुद्धिमत्तेचंही युग म्हणू शकतो. या लाटेत ए आयला आपल्या जीवनाची पार्श्वभूमी, आपले बॅकग्राऊंड माहिती असेल. यात ए आय इतके आपल्या आजूबाजूच्या वातावरणात विणले गेलेले असेल की आपण लक्ष न देताही आपल्या बहुतेक सगळ्या गरजा त्याला माहिती असतील. चला तर एक उदाहरण द्यायचं झालं तर महाराष्ट्रातील एका ग्रामीण रुग्णालयाची कल्पना करा, ज्यामध्ये दवाखान्याची इमारत हीच या ए आयचा भाग होऊन तिथे ए आय वापरून रुग्ण आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांसाठी योग्य परिस्थिती राखण्याचे काम करते. एखाद्या पेशंटला काही त्रास होत असेल तर त्याच्या नातेवाईकांना किंवा त्याला स्वतःला एखादं बटन दाबून नर्स किंवा डॉक्टरला बोलवायची गरज राहणार नाही. ए आय स्वतः डॉक्टरांना बोलवेल, नर्सला बोलवेल आणि स्वतः योग्य ती कृती करेल, योग्य ती ॲक्शन घेईल, ज्याच्याने ह्या रुग्णाचा जीव वाचेल. जिथे विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे तिथे येणाऱ्या या काळात ते काम कृत्रिम बुद्धिमत्ता करेल. यामध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता ही डॉक्टरांची क्षमता वाढवते, त्यांना अधिक प्रभावीपणे रुग्णांना बरे करण्यास मदत करते. याचीच समरी, याचा सारांश असा की ए आय बॅकग्राऊंडमध्ये शांत काम करणारा एक असिस्टंट बनेल, जो कधी डॉक्टरांना असिस्ट करेल, कधी शेतकऱ्यांना असिस्ट करेल, कधी मंत्र्यांना असिस्ट करेल.
एक लक्षात घ्या की इथे AI स्वतःकडे लक्ष वेधण्याऐवजी स्वतःहून येऊन मानवी क्षमता वाढवायला मदत करेल. याचाच अर्थ आपल्याला AIकडे जावं लागणार नाही. AI आपल्याकडे येईल आणि आपल्याला मदत करेल. चौथी लाट थोडी आपल्या रोजच्या जीवनातील कल्पनांच्या पलीकडे आहे. तिसऱ्या लाटेच्या विचारांच्या पलीकडची आहे. ही लाट आहे सहजीवी म्हणजे सिम्बॉयटिक सामूहिक बुद्धिमत्तेची. याला आपण सिम्बॉयटिक कलेक्टिव्ह इंटेलिजन्स असेही म्हणू शकतो. या चौथ्या लाटेत मानवी बुद्धिमत्ता आणि कृत्रिम बुद्धिमत्ता याच्यामधील जी रेष आहे ज्याला आपण बाउंड्री म्हणू शकतो, ती अधिक अस्पष्ट होऊ लागेल. आता मी आपल्यासारख्या मानवांसारख्या दिसणाऱ्या ह्युमनॉइड रोबोट्सबद्दल बोलत नाही आहे. मी जैविक आणि कृत्रिम बुद्धीच्या सहज एकत्रीकरणाबद्दल बोलत आहे, ज्याला आपण मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक सीमलेस इंटिग्रेशन म्हणूया. माफ करा. हां, जैविक आणि कृत्रिम बुद्धिमत्तेच्या या सहज एकत्रीकरणाबद्दल आपण बोलत होतो आणि आपण म्हणत होतो की मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्तेचं एक सिमलेस इंटिग्रेशन ह्या चौथ्या लाटेत आपल्याला मिळेल. पण बुद्धिमत्तेचे एक असे ऑप्टिमल स्पेस ज्याला आपण एक क्षेत्र म्हणू, जिथे मानवी विचार आणि कृत्रिम बुद्धिमत्ता एकत्र येतील आणि एकमेकांना पूरक असा विचार करतील. आज तुम्ही तुमचा स्मार्टफोन किती सहजतेने वापरता याचा विचार करा. आज स्मार्टफोनने आपले मेमरी, आपलं नेव्हिगेशन याचा विस्तार केला आहे. आपण फार कमी फोन नंबर लक्षात ठेवतो किंवा पाठ करतो जसे पूर्वी करायचो. विच मीन्स की आपण आपल्या स्मार्टफोनला ॲज अ एक्सटेन्शन ऑफ आपली मेमरी आपण याचा वापर करत आहोत. आणि हा एक स्मार्टफोन आपला अतिशय महत्त्वाचा भाग बनला आहे. आता आपल्या मानवी विचारांच्या बाबतीत हीच कल्पना करा. न्यूरल इंटरफेसेस म्हणजेच AIला मेंदूशी कनेक्ट करणाऱ्या ज्या सिस्टीम्स येतील, या सिस्टीम्समध्ये डायरेक्ट आपण AIला मेंदूसोबत कनेक्ट करू शकू अशा पॉवर आहेत. AI नोड्स मानवांना एकमेकांशी जोडू शकतील, एक परस्पर नेटवर्क तयार करू शकतील. हे सगळं विज्ञान कथेसारखं वाटत असेल, स्पेशली या चौथ्या लाटेत. पण 30 वर्षांपूर्वी स्मार्टफोन्स ही तसेच वाटत होते आपल्याला. स्मार्टफोन ही विज्ञान कथेसारखेच वाटत होते. या भविष्यातील लाटेत AIच्या ॲनालिटिकल आणि रिझनिंग स्किल्स, ज्याला आपण विश्लेषण करण्याची क्षमता म्हणू, मानवाच्या क्रिएटिव्हिटी, एथिकल रिझनिंग जसे सर्जनशीलता, नैतिक तर्क, हे सर्व एकत्र येतील. याचाच परिणाम म्हणजे बुद्धिमत्तेचा हा एक नवीन प्रकार असेल, जी पूर्णपणे मानवी किंवा पूर्णपणे कृत्रिम बुद्धिमत्ता नसेल, परंतु दोन्हीचा एक खरा आणि अनोखा संगम असेल. आता या सगळ्याचा विचार केल्यानंतर आपल्यापैकी अनेक जणांना असं वाटत असेल की हे सगळं ठीक आहे, पण कृत्रिम बुद्धिमत्तेच्या लाटांमध्ये आमच्या नोकऱ्यांचं काय? किती लोकांना असं वाटतं की AIने आपले जॉब जातील? हात वर करा. ग्रेट. पण ऑनेस्टली हा एक व्हॅलिड मुद्दा आहे. म्हणजे आपले अजून इथं बसलेल्यांचेच नाही, तर मानवाचे जॉब्स ह्याबद्दल मला विचारायचं होतं. हा एक व्हॅलिड मुद्दा आहे आणि जॉब जातील याला मी नाकारत नाही. कदाचित काही काळासाठी काही नोकऱ्यांमध्ये व्यत्यय येईल, काही नोकऱ्या बदलतील किंवा काही नाहीशा होतील. म्हणून आपण आता पुन्हा एकदा मागे जाऊन इतिहासाकडे, मानवी इतिहासाकडे बघूया. हजारो वर्षांपूर्वी बहुतेक माणसं ही शिकारी किंवा शेतकरी होती. आता विचार करा की तुमच्या खूप आधीच्या पिढीला म्हणजे खापर पणजोबांना जर सांगायला गेलात की त्यांचे वंशज म्हणजे आज तुम्ही प्रोग्रामिंग करून, कोड लिहून, सोशल मीडिया मॅनेजमेंट करून घर चालवतील, उदरनिर्वाह करतील, तर त्यांना हे समजणे आणि पटणे थोडं अवघड गेलं असतं. काम म्हणजेच ज्याला आपण वर्क, एम्प्लॉयमेंट किंवा जॉब म्हणतो, याची व्याख्या प्रत्येक 2-3 पिढ्यानंतर बदलते. जसं की आपले पूर्वज जगण्यासाठी शिकार करायचे, नंतर त्यांनी स्थिरतेसाठी शेती केली, त्याच्यानंतरच्या पिढ्यांनी कारखाने आणि कार्यालयांमध्ये कामं केले.
आणि आता आपण माहिती आणि कल्पनांचा वापर करून प्रोग्रामिंगसारखे जॉब्स करतो. म्हणून माझे ठाम मत आहे की कृत्रिम बुद्धिमत्ता याच विकासातील पुढची एक नॅचरल स्टेप आहे, एक नैसर्गिक पाऊल आहे. कामाचे असे नवीन स्वरूप उदयास येईल ज्याची आपण आज कदाचित कल्पनाही करू शकत नाही. हे असे काम असेल जे मानवी गुण, मानवी वैशिष्ट्य आणि AIच्या क्षमतेला एकत्रित करेल. हा बदल सोपा नसेल, पण एक प्रजाती म्हणून तो आपल्या विकासाचा एक भाग आहे. आणि हे मी निश्चित सांगू शकतो की आपण AIने नक्कीच विकासाच्या दिशेकडेच जात आहोत. आता ही एक खरी गोष्ट आहे की कोणत्याही टेक्नॉलॉजीचा, कोणत्याही गोष्टीचा विकास हा त्याच्याबरोबर काही आव्हानं घेऊन येतो. AI सिस्टीम्समधील बायसेस म्हणजे ज्याला आपण पूर्वग्रह म्हणू, हे या AIच्या क्रांतीबरोबर येणारे एक मोठे आव्हान आहे. AI मानवी पूर्वग्रहांना, ह्या बायसेसला बरोबर घेऊन पुढे जातील जे व्हायला नको. उदाहरणार्थ लिंग, जात, धर्म आणि इतर घटकांशी संबंधित पूर्वग्रह हे बायसेस AIमध्ये येऊ शकतात. हे येऊ नये म्हणून आपल्याला काय करता येईल याच्यावर विचार, चर्चा व्हायला हवी. AI सिस्टीम्स मानवी ऑटोनॉमी, स्वायत्ता याचा आदर करतील याचीही आपल्याला खबरदारी घ्यायला हवी. पण माझा विश्वास आहे की AIचे जेवढे जास्त फायदे आहेत, AIचे जे व्यापक फायदे आहेत, ते त्याच्या दिसणाऱ्या जोखीमांपेक्षा, त्याच्या रिस्कपेक्षा खरंच खूपच जास्त आहेत. हे तरच शक्य होईल जर आपण मानवाने या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला विचारपूर्वक हाताळले. महाराष्ट्र आणि भारतासाठी AI एक चांगला बदल घडवू शकते याचा मी एक विचार मांडतो आणि काही उदाहरणे देतो. आरोग्य सेवेत AI हे एक्सपर्ट डॉक्टर्सच्या कमतरतेत काम करण्यास मदत करू शकतात. ग्रामीण भागातील डॉक्टर्स AIचा वापर करून तेथील लोकांना स्पेशलिस्ट सेवा पुरवू शकतात. शेतीमध्ये पिकांची योग्य काळजी घ्यायला, हवामानाचा अंदाज लावायला आपल्या शेतकऱ्यांना कृत्रिम बुद्धिमत्तेचा उपयोग होऊ शकतो. शिक्षण क्षेत्रात शिक्षक प्रत्येक विद्यार्थ्याला त्याच्या आकलन क्षमतेप्रमाणे विशेष लक्ष देऊन शिकवू शकतात ह्या AIद्वारे. या विशेष पर्सनलाइज शिक्षणामुळे अनेक तरुण भारतीयांना त्यांच्या क्षमता ओळखण्यासाठी फायदा होऊ शकतो. गव्हर्नन्समध्ये, प्रशासनात AI सार्वजनिक सेवा अधिक सुलभ करू शकेल. रिसोर्सेसचे योग्य व्यवस्थापन म्हणजे त्याची सर्वाधिक आवश्यकता कुठे आहे आणि गरज असलेल्यांपर्यंत ते पोहोचण्यासाठी मदत करू शकते. भारतासाठी ही खरंच एक मोठी संधी आहे. इनफॅक्ट ही एक युनिक अपॉर्च्युनिटी आहे ह्यावेळेस. या अपॉर्च्युनिटीचा आपल्या देशातील तरुणाईकडे असणाऱ्या टेक्निकल स्किल्सचा वापर करून चांगल्या दिशेने आणि वेगाने प्रगती होऊ शकते. आपल्याकडे अनेक महत्त्वाचे सामाजिक आव्हाने आहेत ज्यामध्ये AI मदत करू शकते आणि आपल्याकडच्या समृद्ध, तात्विक आणि वैचारिक परंपरा कृत्रिम बुद्धिमत्तेच्या विकासाला चालना देऊ शकतात. भारतात तयार झालेले AI हे दया आणि परस्पर आदरांच्या मूल्यांचे आपल्या थोर परंपरेचे प्रतिबिंब दर्शवेल अशी मला आशा आहे. भारत फक्त AI तंत्रज्ञान तयार करण्यातच नाही तर मानवी समृद्धीला, मानवी विकासाला सेवा देणारे AI तयार करण्यात जगाचे नेतृत्व करू शकतो. मला हे व्याख्यान थोडं इंटरॅक्टिव्ह ठेवायचं आहे, त्यामुळे मी याचं थोडं कॉन्क्लूड करण्याचा प्रयत्न करतो. हा वन वे कम्युनिकेशन आणि याचा थोडा समारोप झाल्यानंतर आपण प्रश्न उत्तरं ह्याच्याकडे जाऊ आणि मला आवडतील जास्तीत जास्त तुमची प्रश्नांची उत्तरं द्यायला. सो शेवटाकडे येताना मी काही मुद्दे हायलाईट करतो, नमूद करतो. तंत्रज्ञान हे नेहमीच मानवी क्षमतांच्या विस्तारासाठी तयार होत असतं. जशी लिव्हर आपल्या गाडीचा जॅक आपली शारीरिक शक्ती वाढवते, जशी मायक्रोस्कोप किंवा टेलिस्कोपने आपली दृष्टी वाढवली, जशी संगणक कम्प्युटरने आपली स्मृती आणि आकलन शक्ती वाढवली, तसेच AI आपल्याला बौद्धिक क्षमतांचा विस्तार करेल आणि विचारांच्या क्षितिजा पलीकडे घेऊन जाईल. AI अजून फंडामेंटल लेवलवर, मूलभूत लेवलवर जाऊन
थेट आपले विचार आणि विचार करण्याची क्षमता वाढवत आहे. पण याचा अर्थ मानवी विचार बदलणे असा होत नाही, तर मानवी आणि कृत्रिम बुद्धिमत्ता सोबत येऊन काम केल्याने काय होऊ शकते असा आहे. मी वर्णन केलेल्या कृत्रिम बुद्धिमत्तेच्या भविष्यासाठी तुमच्या, आमच्या, आपल्या सर्वांच्या सहभागाची आवश्यकता आहे. या आधुनिक तंत्रज्ञानाच्या विकासात आपण सर्वांचे मत महत्त्वाचे आहे. याच AI आपल्या व्हॅल्यूज म्हणजेच आपली मूल्य दिसणार आहेत. ती कशी रिफ्लेक्ट व्हावीत यामध्ये मानवी विचारांची, आपल्या सहभागाची गरज आहे. भविष्यात आपण जेव्हा ह्या काळाकडे मागे वळून पाहू तेव्हा आपण काय पाहू? मला अशी आशा आहे की आपण असा काळ पाहू ज्या काळात AIच्या सकारात्मक क्षमतेला आपण स्वीकारले, मानवाने स्वीकारले. जेव्हा आपण AIच्या विकासाला विजडम आणि ह्युमॅनिटीने मार्गदर्शन केले असेल, जेव्हा आपण AI आणि मानवी भागीदारीची सुरुवात केली आणि ज्यामुळे मानवी क्षमतांचा विस्तार होईल. कदाचित आज आपण याची कल्पनाही करू शकत नाही, पण हे भविष्य शक्य आहे आणि ह्या भविष्याची सुरुवात ऑलरेडी झाली आहे. हा AI आणि मानवी भागीदारीचा प्रवास आपण एकत्रित सुरू ठेवू अशी आशा करतो. तुमच्या सगळ्यांच्या उपस्थितीबद्दल आणि तुम्हीही माझे व्याख्यान ऐकल्याबद्दल तुम्हा सर्वांचे आभार मानतो आणि आपण प्रश्न उत्तरांकडे वळूया यानंतर. थँक्यू, धन्यवाद. आणि प्रश्न कितीही तुम्हाला वाटत असेल की हा छोटा प्रश्न आहे किंवा कितीही मोठा आहे, नक्कीच विचारा. मला आवडेल आणि मलाही तुमच्याकडून शिकता येईल या प्रश्नांमधून. हा एक खूप व्हॅलिड आणि खूपच इंटरेस्टिंग प्रश्न आहे. सर्जनशीलता, ज्याला आपण क्रिएटिव्हिटी म्हणू, असं आपल्या बऱ्याच टीचर्सला वाटत आहे आज की क्रिएटिव्हिटी स्टुडंटची कमी होऊ शकते, कारण स्टुडंट जातील ChatGPTवर आणि सरळ काहीतरी टाईप करून पुढे जाते. पण याचा विचार असा करा की आपल्या डोक्यात एक छोटी आयडिया आहे, आपण ती AIला दिली. AI त्या आयडियाच्या चार सब आयडियाज तयार करेल आणि आपल्याला विचार करायला लावेल की कोणती आयडिया चूज करायची, जे म्हणजे की आपण क्रिएटिव्हिटी एनहान्स करत आहोत, आपण सर्जनशीलता एनहान्स करत आहोत. माझं पूर्ण व्याख्यानच वरदानावरच आहे आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे की ह्याने जसं कम्प्युटरने आपला फायदा झाला आहे. 1998-99 किंवा 2000 साली कम्प्युटर विकताना किंवा कम्प्युटरचा वापर करताना जेवढं रेझिस्टन्स यायचं, तसंच आपल्याला AI बद्दल वाटायला लागलं आहे. म्हणजे आता तुमचा हा प्रश्न आहे AI शाप की वरदान, कदाचित 20 वर्षांपूर्वी कम्प्युटर शाप की वरदान हा प्रश्न असेल. पण आज बघा कम्प्युटरने काय झालं आहे. आपण नॉट ओन्ली म्हणजे आपले कामं सुलभ तर झालेच आहेत, पण आपलं आयुष्य किती सुलभ आणि आता तर डिपेंडंट होत चाललं आहे. सो नक्कीच हे एक वरदान आहे आणि AI ही एक वरदानच असेल, असावं रादर. त्यासाठी आपल्याला काय प्रयत्न करता येईल की शाप नको व्हायला, हे आपण विचार करायला हवा. खूप छान प्रश्न. इनफॅक्ट ह्याचा एक प्रोटोटाईप आफ्रिकेतील एका देशामध्ये सुरू आहे. एक अमेरिकन कंपनी आहे. त्यांनी असा विचार केला की अपघात झाल्यावर सर्वात अर्जंट लागणारी मदत म्हणजे डॉक्टर्सला लागणारी गोष्ट म्हणजे रक्त. कारण की डॉक्टर्स तिथे पोचतात, ॲम्ब्युलन्स तिथे पोचतात आणि त्यांना कुठला ब्लड ग्रुप तिथं ॲक्सिडेंट झालेल्यांचा आहे त्यांना माहिती नसतं. त्यांना हॉस्पिटलकडे घेऊन यावं लागतं आणि नंतर त्यात काही इश्यूज होऊ शकतात. सो यांनी असे ड्रोन्स तयार केले जे ऑटोनॉमसली असा सिग्नल आल्यावर ऑटोनॉमसली ड्रोन्स फ्लाय करत तिकडे जातील
आणि त्या ब्लड बॅग डिलिव्हर करतील. सो हा एक छोटा प्रयत्न ऑलरेडी सुरू झाला आहे ह्या प्रकारे AI चा वापर करण्याचा. पण ह्याचं एक्स्ट्रॅपोलेशन, ह्याचं एक्सप्लोरेशन नक्कीच करायला हवं. ऑटोनॉमसली काय होईल म्हणजे की आपल्याला सिग्नल मिळाला कॅमेऱ्यांमधून, कुठून तरी आपल्याला सिग्नल मिळाला की इथं अपघात झाला आहे, तर तिथं ॲक्शन घेण्यासाठी AI काय करू शकेल याचाही थोडा विचार व्हायला हवा. कदाचित ऑटोनॉमस ॲम्ब्युलन्स येतील, आज ऑटोनॉमस टॅक्सी आहेत, तर ऑटोनॉमस ॲम्ब्युलन्सेस का नको व्हायला, आणि कदाचित नक्कीच असं होईल. ऑनेस्टली याचं थेट उत्तर माझ्याकडे नाही आहे, कारण की माझा अभ्यास नाही आहे. पण मी जस्ट एक अंदाज लावायचा प्रयत्न करतो या ठिकाणी की ट्रॅफिक समस्यांसाठी ही ऑटोमेटेड सिग्नल प्रणाली आपण AI बेस्डवर करू शकतो की कोणत्या भागात ट्रॅफिक कंजेशन आहे तिथं ऑटोमेटेड वेमध्ये सिग्नल कसे कुठे लावायचे, डिले कुठे वाढवायचे, कमी करायचे, हे आपण करू शकतो. आणि माझ्या माहितीप्रमाणे बऱ्याचशा वेस्टर्न कंट्रीजमध्ये हे झालंही आहे. आय होप तुमच्या प्रश्नाचं छोटं उत्तर मी देऊ शकलो. तुम्ही हे जे कृत्रिम बुद्धिमत्ता या विषयात आज जे स्थान प्राप्त केलं त्याच्यासाठी बेसिक शिक्षण काय घेतलं, आणि तुमच्यासारखे जर उंची गाठायची असेल तर अभ्यासक्रमाच्या दृष्टीने विद्यार्थ्यांनी कोणती पायवाट निवडली पाहिजे आणि कोणत्या विषयावर लक्ष केंद्रित केलं पाहिजे हे जर तुम्ही सांगितलं तर आमच्या युवकांना ते निश्चित मार्गदर्शक करेल. आय थिंक हा खूप कठीण प्रश्न आहे आणि ह्याचं उत्तर एक कधीच नसू शकतं. कदाचित आज माझं वय 32 आहे, याचं उत्तर आज मी काहीतरी देईल, उद्या माझी मुलं झाल्यानंतर मी याचं उत्तर काहीतरी वेगळं देईल असं याची मला खात्री आहे. पण तरी मी प्रयत्न करतो. पहिली गोष्ट तर माझं बॅकग्राऊंडबद्दल एक थोडक्यात सांगतो. मी लहानपणीपासून प्रयत्न केला की इंटरडिसिप्लिनरी, म्हणजे मला कम्प्युटर सायन्स येते पण मला मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये ॲडमिशन हवी आहे. मला एरोस्पेस इंजिनिअरिंगची ॲडमिशन मिळाली पण मला गणितात PhD करायची आहे. सो हा जो इंटरडिसिप्लिनरी अप्रोच आहे कदाचित ह्याने बऱ्याचशा प्रॉब्लेम्सला तुम्हाला कमी वयात पाहता येतं, बऱ्याचशा प्रॉब्लेम्सचं फ्युजनवर तुम्हाला काम करता येतं. आणि हे करत असताना AI एक नवीन पीस ऑफ टेक्नॉलॉजी आहे. मी नशीबवान आहे की खूप अर्ली ऑन मला याचं अवेअरनेस, ॲक्सेस मिळाला की काय आहे हे मला अभ्यास करता आला, आणि मग मी त्याच्यात स्वतःहून सेल्फ स्टडी करत पुढे गेलो. आणि नंतर मग जे माझे सुपरवायझर्स, माझे गाईड, आतापर्यंत जेवढे माझे मेंटर्स आहेत यांच्या मार्गदर्शनातच पुढे शिकत गेलो. हा माझा प्रवास झाला, पण माझा तरीही फोकस याच्यावरच असेल की इंटरडिसिप्लिनरी एज्युकेशन. तुम्ही कम्प्युटर सायन्स शिकत आहात पण कम्प्युटर सायन्सचा वापर कुठे होईल, AI शिकत आहात, डेटा सायन्स शिकत आहात, पण ह्या कोर अभ्यासक्रमाचा वापर कुठे अप्लाय करता येईल, गव्हर्नन्समध्ये करता येईल, मेकॅनिकल इंजिनिअरिंगमध्ये करता येईल का केमिकलमध्ये करता येईल, हा विचार आपण कदाचित सर्वांनी करायला हवा. हे एक्सपर्टाईज मिळण्यासाठी तुम्ही कुठे शिक्षण घेतलं? हे जे तुम्ही आज आर्टिफिशियल इंटेलिजन्समध्ये एक्सपर्ट म्हणून गणले जात आहे, तर याचं शिक्षण आपण कोणकोणत्या संस्थांमध्ये, कॉलेजेसमध्ये घेतलं आणि कुठे कुठे असे शिक्षणासाठी संधी उपलब्ध आहेत? संधी तर ऑनेस्टली जगभरात उपलब्ध आहेत. आणि माझं बॅचलर शिक्षण हे पुणे विद्यापीठात झालं. नंतर मी फ्रान्समध्ये माझं एरोस्पेस इंजिनिअरिंगमध्ये शिक्षण घेतलं, माझं मास्टर्स. ते करत असताना मी युरोपियन जी सुपर कम्प्युटिंग संस्था आहे त्या ठिकाणी मी माझे प्रोजेक्ट्स केले, माझे थेसिस केल्या, आणि ज्याच्याने मला जगातल्या सर्वात मोठ्या सुपर कम्प्युटर्सवर काम करण्याचं चान्स मिळाला, जे AI रिलेटेड काम होतं. आणि तिथं मला
ए आयची खरी पॉवर, ए आय काय होईल, हे 2017-18ची गोष्ट आहे. पुढच्या 5-7 वर्षात काय होऊ शकतं ह्याची थोडी कल्पना आली, थोडं अंडरस्टँडिंग डेव्हलप झालं. आणि नंतर मग PhDसाठी मी जे युरोपमधला जो फ्रेंच बेस्ट कम्प्युटेशनल मॅथमॅटिक्स प्रोग्राम आहे त्यासाठी मी ॲडमिशन मिळवली. आणि लकीली माझे जे PhD ॲडवायझर आहेत त्यांच्यासोबत मी अगदी धमाल केली. आम्ही जगातले सर्वात कठीण प्रॉब्लेम, त्यावेळेसचे जे सर्वात कठीण प्रॉब्लेम होते त्यांना आम्ही हात लावला आणि एवढ्या वेगाने आम्ही त्याच्यावर काम केलं, एवढ्या नवीन गोष्टी आम्ही तयार करू शकलो की ह्या फील्डला अगदी पुढे नेण्याचं काम आम्ही त्यात 3.5, माझी PhD 3.5 वर्षात संपली. 3.5 वर्षात आम्ही ते काम करू शकलो. सो फ्रेंच मॅथमॅटिक्स वे नक्कीच छान आहे, जो आपल्याकडेही यायला हवा. पण माझं मत आहे की जगभरात आपण कुठेही शिक्षण घेतलं पण आपण एक्स्ट्रा करिक्युलर करत राहिलो तर नक्कीच आपण यशस्वी होऊ शकतो. नमस्कार, मी कोमल सिंग पवार. मी कम्प्लिटली ॲग्री करतो. प्रायव्हसी, सिक्युरिटी आणि जे काही वल्नरेबिलिटी रिलेटेड इश्यूज आहेत हे अजून ह्याचे प्रॉब्लेम अजून वाढत जातील. आय थिंक त्यासाठी गव्हर्नमेंट ऑलरेडी पॉलिसीज तयार करत आहे. इंडियन गव्हर्नमेंटने ऑलरेडी प्रपोजल काही लिहिले आहेत, काही डिस्कशनमध्ये आहे. युरोपियन युनियनने ऑलरेडी त्यांचं AI रेग्युलेशन ॲक्ट तयार केलेलं आहे, ज्याच्यात डेटा कसा शेअर व्हायला हवा, डेटा कुठे जायला हवा, कुठे राहायला हवा. तुम्ही ChatGPTशी इंटरॅक्ट करत आहात पण तो डेटा कोणाकडे आहे, तुम्हाला डिलीट करण्याची परवानगी आहे की नाही, या सर्व गोष्टींचा विचार सरकारी पॉलिसीजमध्ये होतो आणि ते कंपन्यांना आणि सर्वांना फॉलो करावं लागतं. आणि मी खूप पॉझिटिव्ह आहे की भारत सरकार यात खूप छान काम करत आहेत आणि लवकरच आपल्याला हे प्रायव्हसी रिलेटेड इश्यूज थोडे सॉल्व्ह झाल्यासारखे दिसतील. सर नक्कीच, म्हणजे एवढी मोठी माहिती जेव्हा कोणाच्याही हातात जाते, ती व्यक्ती जर रिस्पॉन्सिबल असेल त्याचा वापर रिस्पॉन्सिबली करेल. आज तुम्ही ChatGPTला काहीही प्रश्न विचारा, ते उत्तर देईल. आता तुम्ही प्रश्न विचारताना तुमचे विचार काय आहेत ह्याच्यावर डिपेंड. त्यामुळे सायबर क्राईम आणि ह्या गोष्टी नक्कीच वाढू शकतात. पण त्यासाठी आपणही तेवढंच ट्रेन व्हायला हवं की ह्या क्राईम्सचं अवेअरनेस, अजून हे टूल्स वापरताना आपण जेव्हा यंग जनरेशनशी बोलतो की टूल्स वापरा, त्यांना काय काय करू नये हेही आपण सांगायला. जसं आपण इंटरनेटच्या अर्ली डेजमध्ये सांगितलं की इंटरनेट वापरताना हे करू नका, तसंच AI टूल्स वापरताना हे करू नका. कदाचित आपण असंही आपल्या घरात कम्युनिकेशन ठेवू शकतो. सर सध्या AIMLची डिग्री जी घेतली जाते त्याच्याबद्दल मार्गदर्शन मिळावं याबद्दल माझा प्रश्न आहे. माझा मुलगा ऑलरेडी डिप्लोमा KK कॉलेजला त्यांनी केला आहे आणि आता तो डिग्रीला मुंबईमध्ये गेला आहे. बऱ्याच वेळा त्याच्याशी डिस्कस करताना त्याला विचारतो की बाबा काय चाललं आहे, तर ते नेमकं सिलेबस पूर्णतः तयार नाही असं म्हटलं जातं आणि त्याच्यामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारची माहिती असल्यामुळे ती बऱ्याच वेळा गुगलवरनं सर्च करावं लागते. इवन कॉलेजेसमध्ये पण सिलेबसची पुस्तकं पण नाही आहेत. तर पहिली गोष्ट म्हणजे तो बोलतो हे खरं आहे का, आणि दुसरी गोष्ट जर ते खरं असेल तर त्याचं प्रॉपर मार्गदर्शन मुंबईमध्ये कुठे मिळू शकेल? याचा पार्ट 1चं ॲन्सर हो, तो खरं बोलतो आहे. पण मुंबईचं उत्तर माझ्याकडे नाही आहे आणि आय थिंक त्याने त्याच्या टीचर्सशीच बोलावं की हे करण्यासाठी मला इंटरनेटवर सर्च करावं लागत आहे, मी काय करू, कुठलं पुस्तक वाचू. त्याचे टीचर्स नक्कीच त्यांना मार्गदर्शन करतील. हो, आणि ह्याचा प्रॉब्लेम म्हणा का अपॉर्च्युनिटी म्हणा, गोष्ट अशी आहे की ही फील्ड एवढी फास्ट ॲडव्हान्स होत आहे की मी PhD काही वर्षांपूर्वी केली आणि आजही मला वाटतं की मी PhD थोडी म्हणजे एन्शियंट टॉपिकमध्ये तर नाही केली ना, किंवा आज मी काही रिसर्च पेपर वाचतो आणि पुढच्या 3 महिन्यात त्या रिसर्च पेपरचं अपडेट येतं. हे रिसर्च लेवलवर होतं आहे, हे नवीन नॉलेज क्रिएशनवर होत आहे. त्यामुळे एज्युकेशनमध्ये याचा थोडा इम्पॅक्ट दिसेलच, पण मला आशा आहे की त्यांचे टीचर्स त्यांच्याकडे नक्की लक्ष देत असतील आणि सर्व व्यवस्थित होईल. सर नमस्कार, अतिशय सुंदर व्याख्यान दिलं तुम्ही. आता माझा एक अनुभव आणि एक प्रश्न, असे 2 गोष्टी. मला एकाने विचारलं की AI म्हणजे काय, मग त्याला सोप्या 1 मिनिटात सांगायचं म्हणून त्याला सांगितलं की तुला 10 मैल जायचं आहे, तेव्हा तू ऑटो रिक्षा, बस आणि असं जाशील. पण जेव्हा AI तुला मदत करील तेव्हा सांगेल की इथून गेला की इथून तू लिफ्ट कर वरती, पुढे गेला की तिथे खाली जायचं आहे 200 पायऱ्या उतरून, तर तो सांगेल की तू घसरगुंडीसारखा लवकर जा. असं करून त्याला जास्तीत जास्त लवकर तिथे जाण्याचा मार्ग सांगतो. याला AI म्हणावं.
दुसरी गोष्ट प्रश्न असा आहे की एखाद्या ग्रामीण भागामध्ये तिथे फक्त MBBS डॉक्टर असतात ग्रामीण रुग्णालयामध्ये, आणि तिथे एखाद्याला सिव्हिअर अटॅक आल्यानंतर तिथे हृदयरोग तज्ज्ञ नसतात आणि ज्या तपासण्या असतात त्या तपासण्या करण्याची पूर्ण सुविधा उपलब्ध नसते. त्यामुळे AI असं काही करू शकते की त्या माणसाला जसं शहरी रुग्णालयात त्याला जे गाईड करतात डॉक्टर लोकांनी, अशा औषधं द्या की त्याची आत्तापर्यंत तब्येत वाचून तो मुख्य ठिकाणी जाऊ शकेल. तर याला AI काही करू शकतं का? पुन्हा एकदा म्हणजे माझा अनुभव कमी आहे, पण मी नक्की प्रयत्न करेल उत्तर देण्याचा याचा. सर, ग्रामीण रुग्णालयामध्ये एखाद्या माणसाला सिव्हिअर अटॅक आला. हो, नाही, मला प्रश्न कळला. मी फक्त म्हणतोय की माझं उत्तर कदाचित तुमच्या प्रश्नाचं परफेक्ट उत्तर नसेल, पण मी प्रयत्न करतो उत्तर देण्याचा. ठीक आहे, धन्यवाद सर. ओके. तर AI फर्स्ट ॲक्शन घेऊ शकेल का इन्फॉर्मेशन बेसिसवर? आज हे शक्य आहे. आज जर तुम्ही AIला योग्य प्रश्न विचारला आणि AI ट्रेन केलेला आहे स्पेशलिस्ट, लेसे तुम्ही हार्ट केसेसबद्दल म्हणतात, हार्ट मेडिसिनबद्दल म्हणतात, जर AI तसं ट्रेन केलेलं आहे आणि ते रिलायबल इनफ आहे तर नक्कीच ते सजेशन देऊ शकेल. पण सजेशन हे आजच्या तारखेला एका ह्युमनलाच एक्झिक्यूट करावं लागेल. AI म्हणेल की हे अर्जंट ट्रीटमेंट घ्या, पण जे MBBS डॉक्टर तिथं आहेत त्यांनीच त्याच्यावर निर्णय घ्यायला हवा. कदाचित काही वर्षानंतर ह्या सिस्टम्स एवढ्या रिलायबल होती. इनफॅक्ट आमची कंपनी न्यूजन इंटेलिजन्स एक्झॅक्टली अशाच प्रॉब्लेमवर काम करत आहेत, जिथं AIवर विश्वास ठेवणं कठीण आहे. हेल्थकेअरमध्ये, लॉमध्ये, बँकिंगमध्ये, जिथं चुकांना माफी नाही. सो अशा सेक्टरमध्ये काही वर्षांमध्ये नक्कीच प्रगती होईल आणि त्यावेळेस आपण म्हणू शकतो की AIला जर विचारलं प्रथम उपचारासाठी की अर्जंट केअरमध्ये ह्या गोष्टी करायच्या आहेत, AI जे उत्तर देईल कदाचित ह्युमन विचार न करताही ते औषधं देऊ शकेल. हा झाला पार्ट 1 इन्फॉर्मेशन बेसिसवर. पण तुम्ही म्हणता ॲक्शन, की अटॅक आला आहे आणि ॲक्शन काहीतरी घ्यायची आहे. आय थिंक आपण खूप पुढचा विचार करत आहोत. जेव्हा ह्युमनॉइड रोबोट्सच डॉक्टरचं काम करतील, जेव्हा ह्युमनॉइड रोबोट्सच नर्सेसचं काम करू शकतील, त्यावेळेस कदाचित हेही शक्य होईल. आपल्या शत्रू राष्ट्राने जर आपल्यावर हल्ला केला, याची पूर्वसूचना जर असते तर आपल्याला सांगायची वेळ असते नसते की आमची चूक झाली त्या संरक्षणामध्ये. अशी पूर्वसूचना मिळेल का या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्तेतनं? नक्कीच. इनफॅक्ट आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा वापर डिफेन्स खूप जास्त प्रमाणावर करत आहे. पूर्वसूचना ही ऑफकोर्स खूप साऱ्या फॅक्टर्सवर डिपेंडंट असते आणि ह्या विषयातले एक्सपर्ट्स नक्कीच याचं योग्य उत्तर देऊ शकतील. पण माझं मत असं आहे की जे सोशल मीडिया चॅटर असतं की 2 फेसबुक अकाउंट कुठल्या 4 फेसबुक अकाउंटशी काहीतरी बोलत आहेत आणि ते काहीतरी कोड फॉर्ममध्ये बोलत आहेत, ह्या चॅटरला डिकोड करण्यासाठी नक्कीच AI हेल्प करू शकेल. आणि जर हा जो सोशल मीडिया कंटेंट किंवा हा जो कुठला एक माहितीचा भरमसाठ कुठेतरी पडलेला, हा डंप कुठेतरी पडलेला असेल, तर AI ह्या खूप साऱ्या माहितीला कमीत कमी वेळेत ॲनालाइज करून त्याच्यातले जे काही थ्रेट वेक्टर्स असतील, ज्या काही अशा गोष्टी असतील की ह्या फ्लॅग करायच्या आहेत की ह्या रिस्की आहेत, हे काहीतरी गडबड वाटत आहे, हे ह्युमन एक्सपर्ट्सला देऊ शकेल. नक्कीच आज AI हे करत आहे आणि डिफेन्स आय एम शुअर हे करत असेल ऑलरेडी. धन्यवाद सर, तुम्ही एकदम सोप्या भाषेत आम्हाला समजून सांगितलं AIचं महत्त्व. तर मला एक प्रश्न असा आहे, तुम्ही अमेरिकेत आहात, अमेरिकेच्या चष्म्यात AIची डेव्हलपमेंट झाली आहे, त्यात आपला भारत कुठं दिसतोय, कुठल्या लेवलला आहे अमेरिकेच्या कंपॅरिझनमध्ये? आणि आपल्या भारतातील दुसरा प्रश्न आहे, भारतातील युवकांना काय भविष्यात काय संधी आहेत याबद्दल? तर अमेरिकेच्या दृष्टिकोनाने कदाचित आपल्याला खूप मेहनत करण्याची गरज आहे आणि लवकरात लवकर मेहनत करण्याची गरज आहे. असं नको व्हायला की जसं आपण आज बाहेरच्या देशांकडून महागडे विमानं विकत घेत आहोत, तसं उद्या AI टेक्नॉलॉजी आपल्याला घ्यायला ती वेळ यायला नको. सो वेळ आत्ताच आहे 5 ते 10 वर्षांची की भारताने आपल्या युवांनी ह्यात यावं आणि AI टेक्नॉलॉजीवर काम करावं, जसं अमेरिकेत झालेलं आहे किंवा जसं चायनामध्ये होत आहे. आणि माफ करा, तुमचा दुसरा प्रश्न काय होता? भारताच्या युवकांना काय संधी आहे भविष्यात? नक्कीच, कारण की आपल्याकडे ऑलरेडी, जसं मी माझ्या व्याख्यानात पण म्हटलं की आपल्याकडे टेक्निकल टॅलेंट खूप आहे. आपल्याकडे बेसिक अगदी इंजिनिअरिंगच्या 2nd, 3rd इयरपर्यंत गणित शिकलेले मुलं आहेत, जे कुठल्याही टेक्निकल स्किल्स पटकन ग्रास्प करू शकतात. AI हे एक टूल आहे. जसं
10-20 वर्षांपूर्वी यूथने कम्प्युटरचा वापर पटकन शिकला, तसंच ए आयचा वापर यूथ ऑलरेडी शिकत आहे. आणि इनफॅक्ट माझं असं मत आहे, इनफॅक्ट स्टॅनफर्डचा पण एक ह्युमन ए आय इंडेक्स म्हणून एक रिपोर्ट आहे, त्यात पण त्यांचं असं म्हणणं आहे की भारतात ही जी वापर करणाऱ्यांची संख्या आहे आणि ही ॲडॉप्शनची संख्या आहे ही खूप जास्त प्रमाणात वाढत आहे, जास्त रेटने वाढत आहे. सो यूथ नक्कीच त्याचा वापर करत आहे आणि के वाघ सारखे इन्स्टिट्यूट याची काळजी घेत आहेत की अजून वापर करतील आणि मुलांचा याचा जॉबसाठी कसा उपयोग होईल. मला आठवतं जेव्हा आम्ही 10वी-12वीला होतो तेव्हा आम्हाला निबंधाला विषय होता संगणक शापकीवरदान. आताच्या नवीन मुलांना असा विषय द्यावा लागेल ए आय शापकीवरदान. येस सर, माझा असा प्रश्न आहे आता नाशिकच्या युवकांना आपण काय सांगाल, आणि ए आय शिकण्यासाठी कुठल्या भाषेचा वापर केला पाहिजे? आता नाशिकमध्ये फ्रेंच भाषा आहे, जापनीज भाषा, वेगवेगळ्या भाषा आहे, तर कुठली भाषा शिकली पाहिजे आपण, का त्यानिमित्ताने आपण ए आय जास्त लवकर शिकता येईल? तुमचा दुसरा जो प्रश्न आहे भाषा शिकण्याबद्दल, ह्याचं माझ्याकडे उत्तर नाही आहे, माफ करा. पण जो पहिला पार्ट आहे की नाशिकच्या यूथने काय करायला हवं, याचं एक छोटं सजेशन माझ्याकडे आहे, जे म्हणजे की आज नाशिकमध्ये आय टी इंडस्ट्री जस्ट तयार होते, आय टी पार्क प्रपोजल ऑलरेडी आहेत. तर ह्या यूथने प्रयत्न करायला हवा की नाशिकमध्येच हे आय टी बेस, हे ए आय बेस कसं आपल्याला तयार करता येईल. ए आय कंपनीज तयार करण्यासाठी आपल्याला कुठे जाण्याची गरज आहे का, हा विचार यूथने करायला हवा. आणि कदाचित नाशिकमध्येच त्याची उत्तरं मिळतील. कदाचित नाशिकमधल्याच आय टी कंपनीज एक स्टेप वर जाऊन त्या यूथला एम्प्लॉयमेंट देतील आणि चांगले एज्युकेशन इन्स्टिट्यूट्स प्रयत्न करतील की त्या यूथला तिथं ए आयचं शिक्षण देऊन तिथं जाण्यासाठी. सर, एक माफ करा, माझ्याकडे योग्य उत्तर नाही आहे, म्हणजे खूप सब्जेक्टिव्ह आहेत हे उत्तरं. फ्रेंच आणि जॅपनीज किंवा जर्मन हे माझ्यानुसार ऑलमोस्ट इक्विव्हलंट आहेत आता. आणि बाय द वे फ्रेंच आणि जर्मन ह्या युरोपियन भाषा आहेत, जॅपनीज ईस्ट एशियन भाषा आहे. दोन्ही शिकण्याचे स्पीड आणि दोन्ही अंडरस्टँडिंग करण्याचे कॅपॅबिलिटीज प्रत्येकाच्या वेगळ्या असू शकतात. सर, एक टीचर ए आयला पर्सनलाइज ट्युटर कसा यूज करू शकेल? भविष्यात ए आय रिप्लेस करेल का टीचरला? खूप छान प्रश्न. आज दिवसातून कदाचित तिसऱ्यांदा याचं उत्तर द्यायचा प्रयत्न करतोय. सेम प्रश्न. पहिला प्रश्न म्हणजे पर्सनलाइज ट्युटर कसा मला यूज करता येईल माझ्या विद्यार्थ्यांसाठी. येस. आणि दुसरा, सो लेट्स अज्युम की तुम्हाला आज फक्त ChatGPT ह्याच एका टूलचा ॲक्सेस आहे. तुमच्या 10 विद्यार्थ्यांनी जर 10 वेगवेगळ्या प्रकारे निबंध लिहून आणला आहे, तुम्ही तो ChatGPTला देऊ शकता आणि म्हणू शकता की ह्या प्रकारे 10ही मुलांचं ग्रेडिंग इक्वलंट ग्रेडिंग कर. कारण की निबंध आहे, खूप सब्जेक्टिव्ह आहे, पण तुम्ही काहीतरी मुद्दे तुमच्या मनात असतील की हे कव्हर झालं पाहिजे त्या निबंधात. आता हे झाल्यानंतर ग्रेड तर येतील, चेकिंग होईल, पण त्याच्यानुसार तुम्ही ChatGPTलाच पुन्हा विचारू शकता किंवा अशा टूल्सला तुम्ही विचारू शकता पुन्हा की स्टुडंट नंबर 1ला ह्या विषयात ह्या सेक्शनमध्ये कमी मार्क होते, ह्या एरियात त्याचे नंबर कमी होते, ह्याच एरियासाठी त्याच्या अभ्यासासाठी मी काय प्रश्न वाढवू, ह्या एरियासाठी त्याला काय सजेशन देऊ. सो असं करत तुम्ही 10ही विद्यार्थ्यांसाठी तसं केल्यावर उत्तर वेगवेगळंच येणार आहे. कारण की 10ही मुलं काहीतरी वेगळ्या किंवा कदाचित 10 मुलांचे 2 कॅटेगरीज होतील आणि त्यांना तुम्ही पर्सनलाइज वेने सांगू शकता की तू ह्या 2 सेक्शनचा अभ्यास कर, तुम्ही ह्या 4 सेक्शनचा अभ्यास करा. दिस कुड बी अ गुड वे ऑफ पर्सनलाइज्ड AI. आणि टीचर्सचा जॉब धोक्यात आहे का, तर मला असं नाही वाटत. कारण टीचर्स अगेन डिपेंड्स राईट की कुठल्या, आपण आज सकाळचा विचार करतोय का पुढच्या 5 वर्षानंतरचा विचार करतोय. टीचर्स आज असं करत आहेत की मुलांना कठीण टॉपिक सोप्या भाषेत समजून सांगण्याचं काम करत आहेत. AI हे करू शकतो, पण आज टीचर्स हे लोकलाइज्ड वेमध्ये सांगतायत. AI आज हा टोटली लेट्स से US डिपेंडंट आहे किंवा US नॉलेजने आलेला आहे. AI आज हे करू शकेल का मला माहिती नाही, पण कदाचित काही वर्षानंतर AI लोकलाइज्ड वेमध्ये स्टुडंट्सला ट्युटर करू शकेल. तेव्हाच टीचर्सने मे बी त्याचा वापर वाढवायला हवा, टीचिंगमध्ये वापर वाढवायला हवा, त्यांच्या कोर्सेसमध्ये वापर वाढवायला हवा, सो दॅट रिप्लेसमेंटवर प्रश्नच नाही. इनफॅक्ट टीचर त्यांना हेल्प करतील AIचा वापर योग्य कसा करायचा पुढे. हॅलो, नमस्कार. माझं नाव हर्षद भागवत आहे. मी स्वतः कॉम्प्युटर इंजिनियर आहे. तर आत्ताच्याच विषयाला अनुषंगून म्हणजे AI मुळे लोकांची क्रयशक्ती किंवा क्रिएटिव्हिटी ही कमी होईल का? म्हणजे त्यांना सगळं रेडीमेड मिळतं आहे. फॉर एक्झाम्पल प्रेझेंटेशन जर बनवायचं आहे तर तुम्ही AI मार्फत ChatGPT मार्फत इझिली प्रेझेंटेशन बनवू शकतात मोर इफेक्टिव्हली. मग त्यात स्वतःची क्रिएटिव्हिटी काय राहते, स्वतःचं इन्व्हॉल्वमेंट काय राहतं, हा एक प्रश्न.
दुसरा, सोशल मीडियावर आता सतत ॲड्स वगैरे येत असतात की तुम्ही फक्त 12वी पास असले तरी चालेल, BA BCom असले तरी चालेल, अमुक अमुक कोर्स करा, तुम्हाला 50 लाखाचं पॅकेज मिळेल, 60 लाखाचं पॅकेज मिळेल. त्याच्यामध्ये कितपत तथ्य आहे? अँड थर्ड मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन इज अबाउट सिक्युरिटी थ्रेट. आता बघितलं आपण की मॉर्निंगला आपण पाकिस्तानवर जसे हल्ले केले तसं गाझामध्ये इस्रायल हमासचं वॉर चालू असताना इस्रायलने बऱ्याच AIचा वापर करून गाझापट्टीमध्ये हमासच्या ठिकाणांवर हल्ले केले. तो एक वेगळा AI बेस्ड आणि रोबोटिक्स बेस्ड हल्ल्यांचा प्रकार होता. तर अशा प्रकारे पुढे काही सिक्युरिटी थ्रेट्स वाढू शकतात का AIच्या माध्यमातून? दॅट इज माय क्वेश्चन. थँक्यू. सो तुमच्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर मी सरांच्या प्रश्नांच्या उत्तराच्या वेळेस दिलं आहे, पण तरी मी एक पुन्हा रिपीट करण्याचा प्रयत्न करतो की AIला ॲज अ टूल फॉर जस्ट वन आउटकम विचार करू नका. AI ॲज अ वे ऑफ गेटिंग मल्टिपल आउटकम्स. म्हणजे की टॉपिक दिला आणि स्लाईड तयार झाली तर हा एंड नाही आहे. टॉपिक दिला आणि 10 स्लाईड्स तयार झाल्या, त्यापैकी त्या युजरने चूज केलं की हा स्लाईड फ्लो बेस्ट आहे, हा फ्लो जास्त महत्त्वाचा आहे, ही निर्णय क्षमता जास्त महत्त्वाची आहे. आणि हे करताना आपण काय करतो? आपण बेसिकली आपल्याच क्रिएटिव्हिटीला पुन्हा वाव देतो आहे. इनफॅक्ट आपण एक्सप्लोअर करतो आहे की मल्टिपल वेज ऑफ डुईंग द सेम थिंग्स कशा होतील. सो आय होप पहिल्या प्रश्नाचं उत्तर हे पुन्हा वेगळ्या प्रकारे मी देऊ शकतो. दुसरा प्रश्न सॉरी कोणी रिपीट कराल प्लीज? मी नोट डाऊन नाही केला. दुसरा प्रश्न असा होता की मी सांगितलं की सोशल मीडियावर बरेच ॲड्स फिरत आहेत की तुम्ही म्हणजे ग्रॅज्युएट असा, नॉन ग्रॅज्युएट असा, तुम्ही अमुक कोर्स केला तर तुम्हाला अमुक पॅकेज 50 लाखाचं 60 लाखाचं पॅकेज मिळेल असा. येस येस. सो ऑनेस्टली याच्यावर मी काही योग्य कमेंट करू शकत नाही, कारण AIचे हे खूप अर्ली दिवस आहेत, खूप अर्ली डेज आहेत. कुठल्या कोर्समध्ये काय असेल आणि त्या कोर्स बेसिसवर कोणी एम्प्लॉयमेंट ऑलरेडी रेडी करून ठेवलेलं आहे का, त्याच्यानुसार याचं उत्तर असेल. राहिला तुमचा प्रश्न, तिसरा प्रश्न सिक्युरिटी थ्रेटबद्दल. नक्कीच AI एक मोठा चॅलेंज आहे सिक्युरिटीसाठी, पण जे की आपण सिक्युरिटीचा अपोजिट यूज इन डिफेन्स पाहतो, त्यामुळे आपल्या देशाचा फायदा पण आहे AIचा वापर त्या थ्रेट्सचा वापर करून घेतल्याने स्वतःला प्रोटेक्ट करण्यासाठी, ते समजून घेण्यासाठी, किंवा लेट्स से काही आज सकाळचं तुम्ही एक्झाम्पल दिलं अटॅकसारख्या गोष्टी, ह्यात करण्यासाठी नक्कीच आपल्या देशाला AIचा फायदा आहे. माझा प्रश्न मगाशी जो प्रश्न सांगितला गेला त्याच प्रश्नाशी रिलेटेड आहे. आपण आता मोबाईलवर जास्त डिपेंड राहायला लागलो. आपला मोबाईलमध्ये सगळे कॉन्टॅक्ट असतात आणि आपला मोबाईल जर कुठे हरवला पडला तर घरच्या माणसांशी सुद्धा कॉन्टॅक्ट करणं काही वेळेला अवघड होऊन जातं. तसं मग मोबाईल याच्यावरती AIवर जर जास्त डिपेंड राहिलो आपण भविष्यामध्ये तर मानवी बुद्धिमत्तेला त्याचा धोका संभवतो का, असा माझा प्रश्न आहे. आय थिंक तुमचा प्रश्न खूप व्हॅलिड आहे आणि इनफॅक्ट स्टॅनफर्डमध्ये एक प्रसिद्ध न्यूरो सायंटिस्ट आहेत, त्यांनीही या प्रश्नावर बरंच काम केलेलं आहे. त्यांचं म्हणणं असं होतं, मी त्यांचं उत्तर ह्या प्रश्नासाठी द्यायचा प्रयत्न करतो, की त्यांचं म्हणणं असं होतं की टेक्नॉलॉजी खूप फास्ट पुढे जात आहे, पण आपलं ब्रेनचं इव्हॉल्युशन, आपल्या विचार करण्याचं इव्हॉल्युशन तेवढं फास्ट होत नाही आहे. जेव्हा आपण ते मॅच करू कदाचित आपल्याला त्याचा धोका होणार नाही. आत्ता नुकताच प्रयागराजला कुंभमेळा झाला आणि त्याला जवळजवळ 50-60 कोटी लोक उपस्थित होते असा केंद्र सरकारचा दावा आहे. प्रयागराज आणि नाशिक यांचा क्षेत्राचा विचार केला तर खूपच फरक आहे. आता नाशिकला तर प्रयागराजच्या तुलनेने नाही, पण अगदी गेल्या कुंभमेळ्याच्या तुलनेत अगदी 5-10 पट लोक जरी अधिक आले तरी ही एवढी सगळी गर्दी कशी नियंत्रित करायची असा चिंता ही प्रशासनासमोर निश्चितपणे असेल. तर या पार्श्वभूमीवर आपल्या AIचा काय आपण उपयोग करू शकतो आणि हा कुंभमेळा व्यवस्थितपणे 27-28मध्ये पार पाडावा यासाठी तुम्ही स्वतः काय योगदान देऊ शकता? आय थिंक याचा विचार ऑलरेडी सुरू झालेला आहे. नाशिकमध्ये जे कुंभथॉन वगैरे ऑर्गनाईज झाल्या होत्या रिसेंटली, त्याच्यात श्री रमेश रासकर यांच्यासारखे MITचे मोठे सायंटिस्ट त्याच्यात विचार करून गेले, मुलांना गाईड करून गेलेत. सो AIने क्राऊड कंट्रोल, AIने अवेअरनेस ह्या गोष्टींचा विचार ऑलरेडी एक्सपर्ट्सने केलेला आहे. आणि माझंही सिमिलर मत आहे की AIचा वापर अवेअरनेससाठी, सो दॅट
कुठे काही पॅनिक झाल्यावर काय होऊ नये. जसं आपण अमरनाथला जाण्यापूर्वी आधी एक छोटं ट्रेनिंग घेतलं जातं, अवेअरनेस प्रोग्राम घेतलं, असं AIने जर आपण असं ट्रेनिंग इथे येणाऱ्या प्रत्येकासाठी आधी करू शकलो की काय ॲक्शन घ्यावी, असं झाल्यावर काय करावं, तसं झाल्यावर काय करावं, तर नक्कीच याचा उपयोग क्राऊड कंट्रोलसाठी पुढे होईल. आणि ऑफकोर्स मग ज्या ऑलरेडी एक्झिस्टिंग टेक्नॉलॉजीज आहेत क्राऊड कंट्रोलच्या, आय थिंक TCS चं डिजिटल फाउंडेशन नाशिकमध्ये काहीतरी ते असे सेम प्रॉब्लेमवर काम करत आहेत. मला आवडेल ह्या संदर्भात काहीही छोटं मोठं योगदान द्यायला, जे काही मी देऊ शकेल. धन्यवाद. नमस्कार. डॉक्टर आकाश पाटील हे अमेरिकेहून इथे आलेत. तुम्ही तर बघितलं की त्यांचं नॉलेज जबरदस्त आहे. वय मात्र 32 आहे. 32व्या वर्षामध्ये त्यांनी इतकं जर ज्ञान संपादन केलेलं असेल तर ती फार आपल्या दृष्टिकोनातून फार अभिमानाची गोष्ट आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता हा जो विषय आहे त्याची व्यापकता फार आहे, पण एका वाक्यात जर सांगायचं म्हटलं तर मानवाची बुद्धीची जी एक क्षमता जी असते तर तितकी किंबहुना त्याच्यापेक्षासुद्धा जास्त क्षमता ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेची असणार आहे. आणि त्यामुळे तुम्हाला जे काही सॉल्युशन असेल कोणत्याही प्रश्नाचं सॉल्युशन तर ते आपल्याला मिळणार आहे. जसं आपण बघितलं की टेलिफोन असताना आपल्याला टेलिफोनमुळे म्हणजे वायर असेल तर आपण बोलू शकतो एवढंच माहिती होतं. आपण लॅपटॉप किंवा बाकीच्या काही गोष्टी आहेत तर त्यांचा विचार करू शकत नव्हतं. आपलं जे मोबाईल आहे तर त्याचासुद्धा आपण विचार करू शकत नव्हतं, कारण मोबाईलला जर वायर नसेल तर आपण कसं बोलणार ही जी काही गोष्ट आहे. तर त्याच्यानंतर आपण बघितलं संपूर्ण जग आपल्या मुठीमध्ये येतं या मोबाईलमुळे. आणि त्याच्या फंक्शनिंग जे काही आहे तर ते आपल्याला 100%पेक्षा म्हणजे 1-2% माहिती नसतं. म्हणजे प्रत्येकजण जर त्याचा वापर करत असेल तर त्याचा वापर फक्त आपण 2-5%, 10%पेक्षा जास्त करू शकत नाही, इतके त्याचे फंक्शनिंग असतात. कृत्रिम बुद्धिमत्तेचंसुद्धा तसंच असणार आहे की त्याची क्षमता प्रचंड आहे. फक्त त्याच्यामध्ये एकच फरक असणार आहे, त्याचे काही प्रॉब्लेम्स असणार आहेत पण त्याच्यामध्ये एकच फरक असणार आहे आणि तो म्हणजे मानवी बुद्धीला भावना असते, त्याला भावना नसणार आहे. तो आपण फक्त सांगू त्या पद्धतीने सॉल्युशन देणार आहे आणि त्या पद्धतीने आपण इम्प्लिमेंट करायचं आहे. तर इतका व्यापक विषय आकाश पाटील यांनी इथे येऊन मांडला आणि अनेकांचे जे काही विविध प्रश्न होते तर त्यांना समर्पकपणे त्यांनी उत्तरं दिलेली आहेत. तर त्यांचं मी ते इथे आल्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो वसंत व्याख्यानमालेच्या वतीने. आता याच्यानंतर अफलातून म्युझिकल ग्रुप आयोजित हरीशभाई ठक्कर प्रस्तुत कुर्की म्हणजे मुकेश रवी किशोर हिट्स ही गाण्याचा कार्यक्रम होणार आहे. उद्या आपल्या जर पाऊस नसेल तर आपल्या नेहमीच्या ठिकाणी स्वर्गीय माधवराव काळे स्मृती व्याख्यानानिमित्त शाहू पाटोळे खामगाव यांचं व्याख्यान होणार आहे. त्यांचा विषय अन्नात कालवलेला धर्म आणि राजकारण. त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आपला जो दुसरा कार्यक्रम होणार आहे तर तो साज कराओके कला प्रस्तुत हिट्स 80चे जे काही गाणे आहेत हिट्स झालेली तर त्याच्याबद्दलचा त्यांचा कार्यक्रम होणार आहे. तर आपण सगळ्यांनी या मोठ्या संख्येने उपस्थित राहाव्यात अशी मी विनंती करतो. आणि आपले सन्मान्य जे काही अतिथी आहेत तर ते इथे आलेले आहेत आणि त्यांनीसुद्धा आपल्या कार्यक्रमाला एक शोभा आणलेली आहे. त्याबद्दल मी आपण व्यासपीठावरील सन्मान्य व्यक्तींचा आभार मानतो. धन्यवाद. एज्युकेशन सोसायटीने हा कार्यक्रम प्रायोजित केला याबद्दल मी त्यांचेही मनपूर्वक आभार मानतो. आणि अजिंक्य वाघ तसेच डॉक्टर सुनील कुटे हे देखील या कार्यक्रमात सहभागी झाले. KK वाघ शिक्षण संस्थेचे अनेक सहकारी या कार्यक्रमात उपस्थित राहिले याबद्दल त्यांना धन्यवाद देतो.